14ला लग्न. तर बरोबर. 2014 डिसेंबर लग्न, सॉरी हे झालं, लग्न झालं होतं. हो. 2015ला मी गाडी घेईल असं ठरलं होतं. 2015ला मी गाडी घेतली. म्हणजे सांगण्याचं हेच आहे की आपण जे लिहितो आणि लिहून ठेवतो आणि व्हिज्युअलाइज आणि म्हणजे ते जे आपण सेशन मध्ये बोललो ना, की विचारायचं नाही की कसं होईल काय होईल, ठीक आहे, ते बरोबर होत राहील. म्हणजे ते एक चांगला मला म्हणजे अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आता तू जसं घेते तसं अजून थोडं महिनाभर अजून आपल्याला काय नवीन शिकता येईल किंवा काय काय नवीन नवीन गोष्टी आहे, तर आपण नक्कीच ते इम्प्लिमेंट करू. थँक्यू थँक्यू. आणि याच्यामुळेच म्हणजे तुम्ही बिलीव्ह करता म्हणून तिथे आले. काही लोक जे बिलीव्ह नाही करत ना ते येऊ शकत नाही, म्हणजे त्यांना मॅजिक वर बिलीव्ह नसतं, त्यामुळे त्यांच्या लाईफ मध्ये मॅजिकल एक्सपिरियन्स येऊ शकत नाही. जे करतात त्यांनाच तो एक्सपिरियन्स येऊ शकतो ना. जे बिलीफ नाही येते युनिव्हर्स असं, जे बिलीफ नाही ते देऊ नाही शकत ना तो स्वतःहून. करेक्ट करेक्ट. थँक्यू तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा, कारण आपण 8:05ला सुरू करू. 2-3 मिनिटं आहेत. फक्त सगळ्यांनी नाव बदलून घ्या. कोणी झूम युजर म्हणून आहे कोण, आणि आयफोन अजून एक कोणीतरी, काल पण आयफोन की काहीतरी वेगळं होतं ते. सर ते नाव नाही कळत मग कोण आहे. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तिने जे स्टार्टिंगला दिलाय म्हणजे तो इम्पॉर्टंट आहे म्हणूनच दिलाय. म्हणून मी सगळ्यांना आवर्जून सांगितलं की आज तरी प्रेझेंट राहा. म्हणजे इतर दिवस कालचे परवाचे गेले असतील, खरं तर सगळेच दिवस प्रेझेंटच राहिलं पाहिजे आणि सगळं रेकॉर्डिंग कन्सिस्टंटली करण्यातच पॉइंट आहे. पण तरी आजचा जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण रिलेशनशिप जे आहेत म्हणजे त्याच्यावरच आपण सगळे जिवंत आहे. कारण आपण एकटे जगू शकत नाही. मानव हा समाजशील प्राणी आहे. आपण इतिहासात लहानपणापासून शिकलोय. म्हणजे पहिले तिसरीला जे शिकलोय पहिले आदिमानवापासून, तर माणसाची नीड आहे की समाजात राहणं, आणि तो सामाजिक प्राणी आहे. त्याच्यामुळे हे महत्वाचं चॅप्टर आहे. सगळ्यांना वाटतं पैसा पैसा इम्पॉर्टंट असता तर तिने मनी चॅप्टर आधी ठेवला असता ना, पण तिने रिलेशनशिप आधी चॅप्टर ठेवलाय. कारण खूप मोठे महल असतील, गाड्या असतील, घोडे बंगले, सगळं सगळं आहे. आणि आपण खूप सुंदर इंटेरियर केलं, खूप मोठं मॅन्शन बांधलं, पण त्या घरामध्ये राहायला कोणीच नाहीये, तुम्ही एकटेच आहे. तर तुम्हाला तिथे मज्जा येणार आहे का? वेकेशनला जायला पैसे पाणी सगळे आपण बिझनेस क्लास फर्स्ट क्लासनी जातोय, सगळ्या मालदीव्स वगैरे जातोय, पण आपल्यासोबत कोणीच नाहीये. आपण एकटेच गेले त्या तिथे आयलँडवर पण कोणी नाही, डोंगरावर पण कोणी नाही, एकटेच ओरडत बसले इको काढत, तर काहीच फायदा नाही होणार आहे. म्हणजे आपल्याला मनी पाहिजे आहे, पण मनीच्या आधी रिलेशनशिप नेसेसरी आहे. म्हणजे मुलगा जन्माला येतं, बाळ जे पण आहे, तर ते लहानपणी आल्या आल्या पैसा खूप आहे, त्याला आई वडील नसले तर मग महत्वाचं काय, आई वडील की पैसे? त्यामुळे रिलेशनशिप्स महत्वाचे, ज्याला आपण खूप सेकंडरी ठेवतो आणि आपण पैसे पहिले ठेवतो. महत्वाचं ड्रीम आहे ना, आपण पहिले मनी ठेवतो आणि मग रिलेशनशिप आले तर आले. त्यामुळे आपलं पहिलं एम असलं पाहिजे की रिलेशनशिप चांगले करा, आणि सगळ्यांच्या चांगल्या एनर्जीमध्ये असलो ना आपण, तर आपोआप पैसे, फ्युचर, काय जॉब हे ते इटीसी होऊनच जातं आपलं. त्यामुळे हा चॅप्टर आपला पहिला आहे. म्हणून मला माझी कळकळ होती की बऱ्याच जणांनी जॉईन व्हावं. मे बी ते मनी चॅप्टरला जॉईन होतील लवकर. मिडास टचची आपण गोष्ट शिकलो होतो ना, मिडास राजाची, की त्याला सगळं सोनं हवं होतं, आणि मग त्याला जो स्पर्श करेल ते सोनं होऊन जाईल असं त्याने मागितलं. आणि मग त्याची मुलगी जी सगळ्यात जास्त प्रेम करणारी होती तीच सोन्याची होऊन गेली. तर त्याला कोणीच नव्हतं, सगळ्याला खायला काही नव्हतं, आणि प्रेम करायला मुलगी नव्हती.
कोणी वस्तू नाही, काहीच त्याला राहिलं नाही, फक्त सोनंच सोनं राहिलं सगळीकडे. तर असं आपल्याला फक्त पैशाने भरलेलं लाईफ आहे, ज्याच्यात एन्जॉय करायला कोणीच नाहीये, असं लाईफ आपल्याला नको असेल तर आपण पहिले रिलेशनशिपवर चांगलं काम केलं पाहिजे. आणि मग आपण मनीवर काम करतोच आहे. मनीसाठीच खरं तर सगळं आहे, म्हणजे मनीसाठीच रिलेशनशिप पण आहे. जर आपले रिलेशनशिप नीट राहिले तर आपल्याला बुराई करायला, वाईट भावना द्यायला, चिडवायला कोणीच नाही राहणार ना. म्हणजे रोज राग देणारे, अँगर देणारे तो कोणीच नाही राहणार. मग आपले आपोआपच ड्रीम्स कम्प्लीट होतील आणि आपल्या मनात कोणाबद्दल राग नाही राहिला म्हणजे ऑब्व्हियसली चांगल्या फिलिंग राहतील. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? स्क्रीन येस येस. दिसते ना सगळ्यांना? हा, चालेल. ते कधी कधी आहे ना वेगळं काही होऊ शकतं, विचारून बघू. त्याचा चॅप्टर आहे मॅजिकल रिलेशनशिप. पहिलं चित्र आहे त्यांचं. त्यांनी तिथे बघा त्या वहीजवळ 3 फोटो तिने ठेवलेत, जे मी सांगितले होते. तर तुम्ही बऱ्याच जणांनी हे आणले असतील प्रिंट आउट, किंवा मोबाईलमध्ये जरी तुम्ही एकेकाचा सिंगल फोटो स्क्रीन ठेवला दिसत नाही असेल. मॅडम. हा, तर तो सगळ्यांनी फोटो घेऊन ठेवा. 4787. कसा 4787 कसा स्क्रीन शेअरिंग नाही होते. हा, स्क्रीन नाही दिसत स्क्रीन आहे शेअरिंग ह्याची? नाही. हा प्लीज. झालंय ना स्क्रीन शेअर, मला दिसतंय. एक मिनिट. तुम्ही दिसत. ओके, दिसतंय. एक मिनिट. येस येस. सगळ्यांना दिसतंय ना? ठीक आहे. मला चॅटबॉक्स मध्ये तुम्ही हे टाकू शकता, थम्स अप किंवा काय. ओके. तर हा, इथे दिसतंय त्यांनी बुक मध्ये 3 फोटोज ठेवलेत आणि तिच्या मुलांचे असतील, हजबंडचा असेल, एक मुलगी दिसते, असं सगळे. आणि फ्रुट्स, तिचा पेन, तिचं पहिले म्हणजे ती डायनिंग वरच ती असाइनमेंट करते फोटोचं. किचन मध्येच, मोस्टली किचन मध्ये ती असाइनमेंट करते होते, कारण ते सगळे फोटोज तसे आहेत. आणि तिने बुक जवळ पहिले ते ठेवले आणि ती त्यांचं ग्रेटफुल होणार आहे. Imagine if you were the only person on earth, you would have no desire to do anything. What would be the point in creating a painting if no one could see it? What would be the point in composing music if no one could hear it? What would be the point in inventing anything if there was no one to use it? There would be no reason to move from one place to another, because wherever you went, you would be the same as where you were. No one would be there. There would be no pleasure or joy in your life. तर तुमच्या म्हणजे तिने ते सांगितलं, अर्थवर तुम्ही जर एकटेच असाल तर तुम्हाला काय करण्याची इच्छा उरेल? काहीच करण्याची इच्छा नाही राहणार. म्हणजे तुम्हाला एक पेंटिंग काढायची, किंवा काही म्युझिक कोणाला बनवायची, किंवा एनी काही इन्व्हेन्शन करायची, नवीन डिस्कवरी, इन्व्हेन्शन कोणासाठी करायचं? जर कोणी युजच करायला तिथे नाहीये तर ते फायद्याचंच नाहीये. म्हणजे आपल्याला जॉयच राहणार नाही. किती आपल्याकडे माउंटनवर गेलो वेकेशन, तेव्हा सगळं मालदीव, सगळं US, कॅनडा, युरोप सगळं मोकळं असेल, तर तुम्ही तिथे जाऊन एकटे काय करणार? सगळी अर्थ एकसारखी वाटेल आपल्याला, जिथे कोणीच नाहीये माणूस, आपण एकटेच आहे. तर इट्स युअर कॉन्टॅक्ट अँड एक्सपिरियन्सेस विथ अदर पीपल दॅट गिव्ह युअर लाईफ जॉय, मिनिंग अँड पर्पज. तर तुमच्याकडे पैसे खूप असतील, सगळं आहे, पण तो कधी जॉय देतो? जेव्हा सगळे ते सेलिब्रेट करायला. आता आपण लग्न करतो, बर्थडे करतो, तेव्हा 1000 लोकांना का बोलवतो, 500 लोकांना, 100 लोकांना बर्थडेला? कारण तो सेलिब्रेट करायला लोक असले तर ती मजा येईल ना. नाही तर कोणीच नाही, आपण एकटेच केक कापत बसलोय आपल्या मोठ्या मॅन्शन मध्ये, मोठ्या कारमध्ये, आणि एकटेच डेस्टिनेशन वेडिंगला गेलो आणि तिथे दोघं नवरा बायकोच लग्न करताय. अशा एक्सपिरियन्स मध्ये आपल्याला मजा नाही येणार. तर मग रिअल लाईफचा जॉय, मिनिंग अँड पर्पज कधी आहे? जेव्हा आपले अराउंड आपले लव्ड वन असतील, लोक असतील तर. तर बिकॉज ऑफ दॅट युअर रिलेशनशिप्स अफेक्ट युअर लाईफ मोर दॅन एनिथिंग एल्स. टू रिसीव्ह द लाईफ ऑफ your dreams, it's vital that you understand how your relationships affect your life now, and how they are the most powerful channels for gratitude to start magically changing your life. तर तुम्ही हे आपल्या लाईफ मधला व्हायटल पार्ट आहे. जसं विटॅमिन्स म्हणजे व्हायटल अमिन्स असं आहे. विटॅमिन्स जसे असतात बॉडीत इम्पॉर्टंट, एक छोटासा विटॅमिन आहे, तो कमी झाला तर किती त्रास होतो, तसं एक पण रिलेशन बिघडलं ना आपल्याला, तर ते काट्यासारखं आपल्याला टोचत राहतं आतमध्ये, आपल्याला खात असतं ते. तर आपल्याला जर चॅनल आपलं नीट करायचं, युनिव्हर्सचं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी येते ती रिलेशनशिप्स मुळे येते. की समजा आपण पैसे कमवायला चाललोय, आपण जॉबला चाललो, करिअरला चाललो, ऑफिसला, शिकायला, कॉलेजला, स्पोर्ट्स पर्सन, स्पोर्ट्स खेळायला, कुठे पण. पण घरी त्याचं जर भांडण झालेलं असेल,
तो कितीही मन लावून तिथे काही करो, त्याचं मन नाही लागणार. ते काट्यासारखं ते एखादा शब्द कोणाचा तरी पोचत राहील. घरी भांडण झालेलं असेल, आई वडील, बायको, नवरा, काही मुलांशी, कोणाशी पण, सुनेशी, मुलाशी, जे पण. तर त्यामुळे ते रिलेशनशिप आहे ना आपल्या स्वप्नांच्या मध्ये येत आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की मनीच इम्पॉर्टंट आहे, पण नाही, रिलेशनशिप आपल्या स्वप्नांपासून आपल्याला दूर घेऊन जाते. आपल्याला कंटिन्यू त्या वाईट थॉट येत असतो की हा मला असा का बोलला, त्यांनी मला टोमणा का मारला, माझा बॉसच असा वागतो का, माझा सबऑर्डिनेट असा आहे, माझा पार्टनर, बिझनेस पार्टनर असा आहे, माझा क्लायंट असा आहे. एखाद्या क्लायंट तुम्हाला क्रॅक करायचा असेल, पण तो क्लायंट क्रॅक नसेल होती, डील खूप मोठी आहे, एखादी कंपनीची डील आहे, तुम्हाला त्याच्याशी बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे, पण ते क्रॅकच नाही होत, तर तुम्ही जिथे जाल जिथे जाल तर तो प्रॉब्लेम, तो काटा डोक्यात घेऊनच जाल. तो काटा आहे डोक्यात तो तुमच्या टोचलेला. त्यामुळे ते आपल्या ड्रीम्स मध्ये ना तो एक बॅरियर आणतोय, जो वॉल उभे करतोय, की तुमचं ड्रीम सोबत तुम्ही नीट चॅनलाइज नाही करू शकत एनर्जी युनिव्हर्स सोबत. त्यामुळे रिलेशनशिपवर काम करणं, म्हणजे त्या प्रॅक्टिकल असतील, बिझनेसच्या असतील, पर्सनल असतील, सोशल असतील, ज्या पण आहेत, जिथे प्रॉब्लेम आहे ते तुमच्या स्वप्नांच्या मध्ये येत आहे. The science is now confirming the wisdom of the great sages of the past, with research studies showing that people who practice gratitude have closer relationships, are more connected to family and friends, and have other people look upon them favorably. तर हे सायन्सने प्रूव्ह केलंय की, स्टडीज झालेत, रिसर्च झालंय की पीपल जे ग्रॅटिट्यूड, जे थँक्यू, आभार व्यक्त करतात ना लोकांच्या, त्यांना त्यांच्या एकदम क्लोज रिलेशनशिप असतात. जर तुम्ही म्हटले वेळोवेळी आईला जर म्हटले, आई तू किती छान भाजी केली, तर आई खुशच होणार आहे ना. तुम्हाला कधी ती वाईट बोलेल, आणि वाईट बोलली जरी नाही, म्हणजे कधी वाईट बोलली पण तर ती लवकर एवढं टोचरं नाही बोलणार की तुम्हाला खूपच लागून जाईल. किंवा पप्पांना तुम्ही म्हटले की ठीक आहे, थँक्यू पप्पा, मला एज्युकेशन दिल्याबद्दल वगैरे, किंवा जे पण आहे छोट्या मोठ्या गोष्टी, घरी मुलं सांभाळले असतील त्यांनी तुमचे, आता तुम्ही ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हटले, तर ते त्या आवडीने ते काम करतील. पण ते सांभाळता येत, आणि आपण बोलतो त्यांना की तुम्हाला नीट सांभाळता येत नाही, तो इथे पडला, तिथे पडला, तो माझा मुलगा, आणि मग ते रिलेशन खराब होतं, आणि मग ते वडील किंवा ती आई तो विचार करेल, मग त्याच्यामुळे ते रिलेशन, छोट्या छोट्या गोष्टी, मायनर गोष्टी, ते आपल्या खराब होत जातात. पण आता जे आभार व्यक्त करतात डेली, आई वडिलांच्या किंवा सासू सुनांच्या, नातवांच्या, जे पण आपलं कोर फॅमिली, आणि ऑफिसला गेलो प्रोफेशनल रिलेशनशिप मध्ये, जर आपल्या बॉसने सबऑर्डिनेटला प्रेज केलं तर आवडतंच ना. आपल्या बॉसने कौतुक केलं तर आपण डबल मोटिवेशनने काम करतो. आणि जर बॉस आपण कितीही आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त थोडं डिलिव्हर केलं, आणि तरी तो कटकट करतो की हे तू प्रेझेंटेशन नीट बनवलंच नाही, तर आपला तर मूडच ऑफ होऊन जातो पूर्ण. म्हणजे कधी कधी रात्री जागून आपण ते प्रेझेंटेशन केलं, पण दुसऱ्या दिवशी जाऊन जर बॉसने त्याला अप्रिशिएट नाही केलं, तर अप्रिशिएट केलंच पाहिजे असं नाही, आपण नीट फीडबॅक पण देऊ शकतो ना चांगल्या शब्दात, की बाबा हे पॉईंट तू छान केले, ओके, बट काही पॉईंट मिसिंग आहे, असा फीडबॅक द्या ना. वाईट द्यायचाच आहे फीडबॅक, काही कमी दाखवायचे असतील, पण तुम्ही ह्या 4 गोष्टी छान केल्या आणि 2 गोष्टी मिसिंग होत्या, ह्या शब्दात द्या. आपण काय करतो, 4 गोष्टी छान होत्या हे विसरूनच जातो, त्या 2 गोष्टी नाही केल्या ना, त्या गोष्टी बोलतो, आणि मग तिथे रिलेशनशिप खराब होतं. But probably the most astounding statistic that has come out of research studies is that for everyone complain about another person, whether in thought or word, there have been to, there have to be 10 blessings for the relationship to flourish. हा मोठा मुद्दा आहे, ते पूर्ण मॅजिक बुकचा हा मोठा मुद्दा हा आहे, की आपण एक कंप्लेन केली ना, तर तिला कॅन्सल करायला, तिचा इफेक्ट कॅन्सल करायला आपल्याला 10 आभार मानायचे. म्हणजे आपण दिवसभरात आज किती कंप्लेंट केल्या, समजा 50-100 तर केल्याच असतील, मग त्याच्या प्रत्येकाला 10 त्या कॅन्सल करायला, आजचा डोंगर कॅन्सल करायला आपल्याला रात्रीला बसून 100 कंप्लेंट, म्हणजे 10 जरी केल्या, समजा 10 कंप्लेंट केल्या, तर त्याला 100 आभार व्यक्त करायचे, धन्यवाद, तेव्हा ते आजचा डोंगर कॅन्सल होईल. आणि आपण तर तेवढं करतच नाही. मग तो आजचा, कालचा, उद्याचा, परवाचा, असं करत करत आपले डोंगर साचले, आणि आपल्याला वाटतं मी किती ग्रॅटिट्यूड करू, मी किती थँक्यू म्हणू. आपण कंप्लेंट काय विचारून करतो का, मी आज किती कंप्लेंट करू, असा तर थॉट आपल्याला कधीच येत नाही. अरे आज माझा दिवसाचा कोटा आहे ना, संपलाय, 10 कंप्लेंट करणार होतो मी 10 केले, आता 11वी चालू आहे माझी, असं आपण कंप्लेंट मोजतो का.
नाही मोजत. आणि आपण आज ब्लेसिंग लिहायला एवढा त्रास आहे ना आपल्याला, बापरे, 10 ब्लेसिंग लिहायला आणि 100 लोकांना थँक्यू म्हणायला. आणि जर मी म्हंटल 100 लोकांना आपण कंप्लेंट करू आणि 100 घरातले फॉल्ट काढू आपण आज, किंवा 100 एका सासू मधले आणि सासूनी सुनेमधले किंवा सासरे जे पण आपले रिलेशनशिप, तर आपण 100 पॉईंटची यादी तशी सरसर 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 बोलू ना, की आपण पॉज पण नाही घेणार, श्वास पण नाही ठेवणार आपण, की बाबा इतक्या कंप्लेंट्स आहे ना, काय सांगू या माणसाने मला किती परेशान केलं, मी आहे म्हणून राहते या घरात, कोणी असती तर निघून गेली असती. हा पॉइंट आहे आपला. त्याच्यामुळे आपण एक कंप्लेनला 10 धन्यवाद द्यायचे, एक कंप्लेनला 10 धन्यवाद. मग आपण दिवसभरात मोजायच्या मी किती कंप्लेंट केल्या, तर आजचा डोंगर आपण कॅन्सल करणार आजच्या कंप्लेंटचा. आणि जर नाही केला तर मग करत राहा कंप्लेंट, मग तो डोंगर साचत राहील, त्या इम्प्युरिटीज येत राहतील आपल्या आणि स्वप्नांच्या मध्ये, ते डोंगर येत राहतील मोठे मोठे. मग आपण असं वर खाली असं आपण जात राहू. तर एनी लेस दॅन 10 फॉर एव्हरी वन कंप्लेंट अँड द रिलेशनशिप विल डिटोरिएट, अँड इफ द रिलेशनशिप इज अ मॅरेज इट विल मोस्ट लाईकली एंड इन डिवोर्स. आता मला म्हणजे सांगायचं नाही, पण इथे 5-6 केसेस आहे की त्या डिवोर्सच्या आहे. मला आज एक मोठा कॉल आला होता, एक मी तिला ओळखत पण नव्हती त्या मुलीला, 2 तास तो चालला आणि तो पूर्ण डिवोर्स केसवर होता. 10 वर्ष तिने टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर पडली आहे आणि आता ती जॉब शोधते. बट तिला नवीन लग्न पण करायचंय, तिचं एज खूप नाहीये. प्रश्न हा आहे की तिच्या डोक्यात लग्नाला धरून खूप आता निगेटिव्हिटी झाली, की तिला वाटतं सगळे नवरे असे असतील, सगळे मुलं असे भेटतील, मी कसा विश्वास ठेवू, ह्या सगळ्या बिलीफ सिस्टीम तिचा तयार झाला की ह्या एरियातले लोक वाईटच असतात. त्या तिला ज्या जिल्ह्यात दिलं होतं, ज्या डिस्ट्रिक्टला, ज्या प्लेसला, त्या प्लेसचे लोक खराब असतात, माणसं असेच असतात, पुरुष असे असतात, अशी सगळी बिलीफ सिस्टीम तिची तयार झाली आहे. आणि आता तिला स्थळ शोधायचं. तर ह्या बिलीफ सिस्टीमनी म्हटलं, तू जगात कुठेही स्थळ शोधलं ना तर ते तुला पॉझिटिव्ह मिळूच शकत नाही. आणि मी असं पण रिलेशनशिप बघितलंय, जिचा पहिला डिवोर्स झालाय, 1 महिन्यात तिने डिवोर्स घेतला, आणि दुसरं स्थळ तिला एवढं मिळालंय की म्हणजे एक राजकुमार, ते अरेंज मॅरेज होतं तिचं, पण तरी तो लव्ह मॅरेज मध्ये किंवा असा शोधून पण सापडणार नाही एवढा तिला राजकुमार सारखं त्यांचं सिंड्रेलाचं रिलेशनशिप असतं ना तसं, तो सगळ्या काळजी तिच्या घेतोय. 2 वर्ष त्यांना लग्नाला झाले आणि मुलगी झाली. तर असं पण होऊ शकतं. पण आपण काय करतो, पहिल्या लग्नाचा एवढा आघात मनात घेतो की आपण दुसरं लग्नाची हिंमतच करत नाही. बरेच जण माझ्या ओळखीमध्ये आहेत की ते नाही करत, आणि मग त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण, जर पुरुष असेल तर स्त्रीबद्दलच ओपिनियन खराब होऊन जातं की ही स्त्रिया अशाच असतात, आणि गर्ल असेल तर तिचं बॉय बद्दल म्हणजे माणसांबद्दल, पुरुषांबद्दल मत खराब होतं की पुरुष असेच असतात. त्याच्यामुळे म्हणून मी इथे आज सांगितलं की बऱ्याच जणांच्या हसबंड वाईफ मध्ये किंवा सासू सासऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम कॉमन आहे. कारण हा काही एकदम युनिक आपल्या घरचाच प्रॉब्लेम असं नाहीये, हा कॉमन आहे आजकाल. तर म्हणजे होत असतात गोष्टी की अफेअर्स असतात, बाहेर असतात, आणि मग त्याच्यामुळे काही काही लोकांचे जबरदस्ती लग्न होतात, त्यामुळे रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम येतो. पण आपण काय करतो, त्यांच्या जेव्हा रिलेशनशिप थोडं खराब व्हायला लागतं, थोडं सुरुवातीचे भांडणं असतात, तेव्हाच आपण इतक्या कंप्लेंट करतो. मुली माहेरी करतात आणि मुलगा त्याच्या आई वडिलांना करतो, मग ते आई वडील त्यांच्या काका काकूंशी करतात, काका काकू अजून रिलेटिव्हशी करतात. म्हणजे हा पूर्ण आपल्या खानदानचा सोशल मुद्दा होतो. आणि मी काल जे म्हटलं की आपण जे बोलतो तेच रेडिओवर चॅनल लागतं, तीच फ्रिक्वेन्सी जाते. मग माझ्या चॅनलची फ्रिक्वेन्सी मी दुसऱ्याला सांगितली, त्याचा रेडिओ सुरू झाला, त्यांनी दुसऱ्या रेडिओला सांगितलं, असे करत 100 रेडिओ तुमच्याबद्दल निगेटिव्हली युनिव्हर्समध्ये ती फ्रिक्वेन्सी फेकतायत. तर तुम्ही काय एक्सपेक्ट करताय, तुमचा डिवोर्स नाही होऊ शकत किंवा तुमचं रिलेशन वर्स्ट नाही होऊ शकत? होऊ शकतं. तर जेव्हा आपल्याला रिलेशनशिप मध्ये एकदा पण भांडण होतंय ना पहिले स्टार्टिंगलाच, तेव्हाच तुम्ही थँक्यू म्हणायला सुरू करून द्या. म्हणजे थँक्यू तर रोजच म्हणायचंय, तेव्हा नाही सुरू करायचं की जेव्हा भांडणची वाट बघून आता मी कंप्लेंट नाही करणार, आता मी थँक्यू म्हणेल. तुम्ही रोज जर थँक्यू म्हटले तर रिलेशनशिप खराबच नाही होणार आहे. म्हणजे भांडण तर होतात, नॉर्मलीच होतात, पण ते वर्कआउट कसे करायचे, दॅट इज द की. तर शब्दाला शब्द देतो ना, ते कधीच सॉल्व्ह नाही होत. The gratitude makes relationship flourish. As you increase your gratitude for any relationship, you will magically receive an abundance of happiness and good things in that relationship. And gratitude for your relationship doesn't change only your relationship, it also changes you. तर तुम्ही एखादं रिलेशन फ्लरिश करायचं, इतकं बेस्ट करायचं ते रिलेशनशिप, का आता त्याच्यात इतका प्रेम, इतका आदर, इतका रिस्पेक्ट, इतका म्युच्युअल ट्रस्ट असला पाहिजे की आपल्यामध्ये शंकेचा एक डाऊट पण, असा किरण पण नसला आला पाहिजे.
तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे चांगले रिलेशन पण आहेत ना त्याच्यात पण इतका तुम्ही आभार व्यक्त करा. येता जाता जर तुम्ही सासूला थँक्यू म्हटले, की बाबा तुम्ही किती छान रेसिपी केली, मला पण शिकवा, आणि माझ्या नवऱ्याला आईच्याच हातचं आवडतं तर मला पण शिकवा. मग नंतर तुम्ही माझ्या मुलाची आज किती छान काळजी घेतली, मी नव्हती, मला तेवढंच बाहेर जायला मिळालं, मला पार्लरला जायला मिळालं, मला ऑफिसला जायला मिळालं, माझं बाळ तुम्ही एक तास तर सांभाळलं. तर असं जर तुम्ही म्हटले तर ती सासू खुशी खुशी तुमचं बाळ सांभाळेल. बट तुम्ही ती सांभाळण्यामध्ये काय सांगतायत की तिला असंच खाऊ घातलं, तिला तसंच खाऊ घातलं, तिची अंघोळच नाही झाली, तिचं हेच नाही झालं, तर ते ते सासूच्या मानाने तिला एक बाळ सांभाळणं ऑलरेडी जड होतं त्यांच्या एजनुसार. त्याच्यात आपण कंप्लेंट केली तर मग ते रिलेशनशिप एकदा एक एक घाव पडतो, दोनदा दोन घाव पडतात, आणि असे इयर तुमच्या लग्नाला जसे जसे वर्ष जास्त होतात ते जास्त घाव पडून ते पूर्ण फांदीकट व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे जेव्हा थोडे थोडे घाव पडत जातात तेव्हाच ते ग्रॅटिट्यूडने शिवून घ्या, आभार व्यक्त करून, तर ते होतील. And gratitude for your relationship doesn't change only your relationship, it also changes you. तुम्ही जर त्या रिलेशन मध्ये थँक्यू म्हटले तर ते रिलेशनशिपच नाही चेंज होत, आपलाच स्वभाव चेंज होतो. आपण थँक्यू म्हणायला शिकतो, आपण हंबल होतो, तर आपल्यात चेंज येतो. तर नो मॅटर व्हॉट युअर टेम्परामेंट इज नाऊ, gratitude will give you more patience, understanding, compassion, kindness to the point where you won't even recognize yourself. तर तुम्ही जर जेव्हा थँक्यू म्हणता नात्यांना तर तुमच्यामध्ये असं टेम्परामेंट तुमचं येतं, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा ऍटिट्यूड इतका सुंदर होतो की तुमच्यात पेशन्स येतात. कारण समोरच्यानी चूक केलीच आहे, 10 गोष्टी केल्या त्याने समजा, तर 8 गोष्टी बरोबर आहे आणि 2 चुकल्या, पण आपल्याला 2 वर फोकस आहे की ह्या 2 चुकल्या. तर जेव्हा तुम्ही 8 गोष्टी बरोबर बघायला लागता तर तुमच्यात पेशन्स वाढतात की त्या 2 गोष्टी चुकल्या ना तर मी पेशंटली त्या साफ करू. काही पडलं असेल, काही खराब झालं असेल किंवा काही नीट नाही काम झालं तर ते मी करते पेशंटली. तर अंडरस्टँडिंग वाढतं एकमेकांबद्दल, तुमच्याबद्दल कम्पॅशन वाढतं, एकमेकांबद्दल सहानुभूती, प्रेम, काइंडनेस, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यातच इतक्या येत जातात, तुम्ही एवढं भरत जाता ना स्वतःला पॉझिटिव्हिटी मध्ये, की थोड्या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही तुम्हाला ओळखणार नाही. आणि हे माझ्या बाबतीत झालंय, कारण मी आहे ना माझ्या सगळ्या कंप्लेंट्स एकाच व्यक्तीला सांगायची आमच्या फॅमिलीतल्या. तर एकाच व्यक्तीला जाऊन नेहमी सांगायची, ते मला तेच बोलायचे, तूच अट्रॅक्ट केलं सगळं, तूच अट्रॅक्ट केलं. हे असं बोलल्यावर मला खूप चिडायला व्हायचं. तेव्हा मी हे काही वाचलं, म्हणजे वाचलं होतं, पण ते वाचायचं म्हणून वाचतो आपण आणि ते बुक्स मध्येच ठेवतो आपण, प्रॅक्टिकली नाही अप्लाय करत. मग तेव्हा जे म्हणायचे की ही जी कंप्लेंट ही तूच अट्रॅक्ट केली, तर मला एवढा संताप व्हायचा, मी कधी अट्रॅक्ट केली, मी थोडी अट्रॅक्ट करणार आहे की मला वाईट वागवा. पण नाही, ते आपण सबकॉन्शियस लेवलला आपण अट्रॅक्ट केलं. आपण अट्रॅक्ट केलं कसं, की आपण त्याची कुठेतरी त्याच्या समोर नाही कंप्लेंट बोलली, पण दुसऱ्यांना तर बोलली ना, की हा मला असं वागवतो, तो मला तसं करतो, यांनी आज असंच केलं. आपण आईला फोन करून खूप साऱ्या गोष्टी सांगतो, तर ती कंप्लेनच आहे. माहेरी फोन करून जे सांगत असतो आपण सारखं, सासरी असं झालं तसं झालं, हे बोलले ते तर ती कंप्लेनच आहे. मग त्या कंप्लेन करून करून आहे ना, मग त्यांच्या पण डोक्यात ते जातं की हिच्या सासरचे असे, आणि मग ते होऊन होऊन ते रिलेशन खराब होतं. किंवा मुलगा मुलगा पण कधी कधी आई वडिलांना कंप्लेंट करतो की बायको अशीच आहे तशीच आहे, किंवा सासू सासरे करतात. जे दोघं वाईस वर्सा होतं, असं काही एकाच ठिकाणी नाही. आणि बिझनेस रिलेशनशिप मध्ये पण पार्टनर्सचे पण वाद होतात, ऑफिसमध्ये कलिगचे होतात, बॉसशी पटत नाही. पण तिथे आपलं असं असतं की आता तिथे पर्यायच नसतो, म्हणून आपण त्या टॉक्झिक कल्चरमध्ये पण आपण असं नाही का दम जीव घुटमळून तिथे काम करत असतो की आता मला ऑप्शन नाहीये, हा जॉब लगेच सोडता येत नाहीये, म्हणून मी तिथे करत असतो. पण ते पण रिलेशनशिप आहे ना, तुम्ही फोटो जे घेताय तो बॉसचा सुद्धा घेऊ शकता. बॉस असेल, कलिग असेल, तुमचा क्लायंट असेल, कस्टमर जी डील होत नसेल ती, ज्या कंपनीच होत, मोठी कंपनी आहे समजा आणि तिच्याशी डील करायचं तर तिचा जो जो रिलेटेड कॉन्टॅक्ट पर्सन आहे तुमचा, एमडी असेल, सीईओ असेल, त्याचा फिनान्स किंवा परचेस सेल्स जो माणूस असेल, त्या एकाचा व्हॉट्सअपवरनं डीपी काढून त्याचा फोटो काढू शकता, लिंक्डइन वरून कुठूनही काढू शकता, आणि त्या माणसाच्या चांगल्या खूबी तुम्ही लिहू शकता. तर तुमचं ते डील सुद्धा क्रॅक होईल. जे एका लेडीने एक शेअर केलं होतं इन्सिडेंट, की तिच्या पार्टनर सोबत तिचे खूप भांडण झाले. म्हणजे त्यांचं असं होतं, ती बिझनेसचं म्हणजे कोर होती, तिच्यावर बिझनेस चालत होता, पण पार्टनर फिनान्स आणि ऑपरेशन वगैरे सेल्स पाहत होता, आणि हिचं जे मेन टॅलेंट होतं ते हिचं होतं. तर ते पार्टनर होते, तर त्याचं म्हणणं होतं आपण फ्रँचायझी देऊ, आणि हिचं म्हणणं होतं फ्रँचायझी नाही द्यायची, आपण ब्रांच ओपन करू पण स्टाफ आपलाच ठेवू, असं काहीतरी त्यांचं भांडण होतं, आणि करोडोचा बिझनेस होता. तर मग तिला जेव्हा ही मॅजिक प्रॅक्टिस समजली तर तिने हे केलं, आणि तिने त्यांच्यात एवढे भांडणं झाले, पूर्ण ते बोर्ड ऑफ मीटिंग समोर एवढे वादविवाद की ते निघून गेले, त्या दिवशी काही डिसिजन झाला नाही. मग त्यांनी परत मीटिंग ठेवली की 2-3 दिवसांनी ती मीटिंग होईल असं.
मग त्या लेडीने, जिला मॅजिक बुक माहिती होतं, तिने सगळं लिहून काढलं की तो माणूस म्हणजे जो पार्टनर आहे, ठीक आहे, त्याच्याशी आता माझा वाद झाला, तिने फोटो ठेवला, त्याच्याबद्दल सगळं लिहिलं की त्याची ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे, त्याचा इंग्लिशवर कमांड खूप चांगली आहे, त्याचे प्रेझेंटेशन स्किल्स खूप छान आहे, त्याच्यामुळे माझे एवढे डील्स क्रॅक झाले. आणि मी जरी माझ्या कामात चोख आहे, पण मला टेक्निकल नॉलेज नव्हतं ऑपरेशन्सचं, बिझनेस कसा एक्सपांड करायचा तो त्याने शिकवला, त्याने फिनान्शियल पार्ट चांगला घेतला, हे चांगले पार्ट तिने लिहिले. आणि मग त्या गोष्टीमध्ये तिने धन्यवाद, मॅजिक रॉक वगैरे, त्या तिचा करोडोचा प्रश्न होता तो, तर तिने सगळ्या प्रॅक्टिसेस त्याच्यात लावून दिल्या मॅजिक बुकच्या. आणि मग काय झालं, 2-3 दिवसांनी ती मीटिंग होती परत, तर त्यांचं ते डील म्हणजे ते मीटिंगला बसले, पण असे म्हणजे तिला असं होतं आता हा जो म्हणेल ते ऍग्री करून टाकू आपण, काहीतरी एंड करू हा टॉपिक. तर त्या माणसाने जे बोललं ना, ते तिच्या जे मनात होतं एक्झॅक्टली तसा तसा बोलला तो. एक्झॅक्टली तिचा जो डायलॉग होता डोक्यात की यांनी असं बोललं पाहिजे, प्लीज माझ्या मनानुसार झालं पाहिजे, एक्झॅक्टली त्यांनी तोच पॉइंट बोलला. आणि ते ऍग्री झाले. आणि दोघांचं असं झालं की कधी भांडण झालं पण नव्हतं. आणि ते दोघं एवढे मॅच्युअर होते की ते जे भांडण झालं ना, तो मुद्दा बाजूला ठेवला ना, तो सॉल्व्ह झाला. माणूस म्हणून कोणीच वाईट नसतं. म्हणजे मी पण नाहीये वाईट आणि तुम्ही पण नाहीये, कोणी समोरचा माणूस पण वाईट नाहीये, पण ती सिच्युएशन तशी असते ना, त्या सिच्युएशनमुळे आपलं भांडण होतं. आता नवरा बायकोचं भांडण इव्हन टॉवेल फेकण्यावरून पण होतं, की नवऱ्याने ओला टॉवेल बेडवर फेकला, याच्यावर ते वर्षानुवर्ष भांडू शकतात. म्हणजे दररोज जरी झालं, आठवड्यातनं एकदा नवरा तिथं टॉवेल फेकणार आणि त्याच्यावरनं ते होणार. तर मग आपल्याला माहिती नाही जो बायको की ह्याची ही सवय आहे, आणि नवऱ्याला पण माहिती हा पॉइंट तिला ट्रिगर करतो. तर मग त्यांनी फेकलेला आहे, चुकून फेकला, नंतर थोड्या वेळाने त्यांनी सॉरी म्हणून द्यायचं की बाबा फेकला गेला, जाऊ दे, मी नाही करणार. आणि जर त्यांनी तो विसरून गेला आणि तो ऑफिसला चालला गेला, तर आता बायकोला माहिती की तो फेकणारच होता, एक्सपेक्टेड होता, असं काही वेगळं जगावेगळं नाही झालं, तुला एक्सपेक्टेडच होतं की हा फेकेल, मग त्याच्यात ट्रिगर नाही पडला पाहिजे. म्हणजे आपण आहे ना अँटिसिपेट करूया. आपल्याला माहिती असतं आपल्या घरातल्या पर्सनच्या ना स्वभाव कसे असतात, की आता मी हे केलं तर ह्यांची ही कमेंट येणारच आहे. हे आपल्याला माहिती असतं की नवऱ्याची काय येईल, मुलांची काय येईल, ही भाजी केली तर आपले मुलं म्हणणारच की ही भाजी मला आवडत नाही, तू का केली. तर मग आपण भांडायचं का? नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या मुलाला, छोट्या मुलीला इराला जर ही भाजी नाही आवडत, तर मी बनवली आता ती चिडणार, तिचा मूड ऑफ होणार. तर मी ते ऍक्सेप्ट जेव्हा करते, तर माझं तिथेच सुटून जातं. तिला खायची तर खाईल, नाही तर मी दुसरं बनवून देईल, नाही तर मी तिला कन्व्हिन्स करून ती खाऊन घालेल. पण मी तिथे माझं अँगर हे नाही होऊ देणार. तर त्यामुळे असे बिझनेस रिलेशनशिप असतील या पर्सनल असतील, नवरा बायकोचे पण असतील, आणि आता काहींचे केसेस कोर्टमध्ये चालू आहे, ग्रुपमध्ये कोणी विचारलं, कोणी पर्सनली मला विचारलं, तर त्यांच्यामध्ये तुम्ही जर ग्रॅटिट्यूड केला ना त्या नवऱ्याचा फोटो घेऊन किंवा बायकोचा फोटो घेऊन, ज्याला पण रिलेशनशिप करायचं नीट, तर किंवा तुम्हाला डिवोर्स पण पाहिजे असेल, तर तुम्ही तरी पण ग्रॅटिट्यूड करायचा. जरी डिवोर्स पाहिजे, तुम्हाला वेगळं होऊन जायचंय, तरी पण करायचंय का? तर तुम्हाला डिवोर्स चांगल्या प्रकारे भेटू शकतो. म्हणजे कडवटपणा नाही राहणार, त्याच्याबद्दल तुमच्याशी बदल्याची भावना नाही राहणार, आणि तुमच्याही मनात त्याच्याबद्दल बदल्याची भावना नाही राहणार. तुम्ही चांगल्या नोटवर एकमेकांना सोडाल. म्हणजे काही काही वेळेस आहे ना, एखादी गोष्ट नाही पटत, तर आपण आता एक करिअर पटलं नाही, एक जॉब नाही पटला, तर आपण कसं सोडून देतो, बाबा मला त्या जॉबमध्ये काही इंटरेस्ट आला नाही, मी सोडला. तर मी त्या जॉबला असे शिव्या देत बसते का बसून, माझे पोटं मोडत, की माझा किती वेळ घातला, किती काय केलं, माझं लाईफ वाया गेलं, 1-2 वर्ष गेले, असं नाही बोलत. तसं त्या माणसाला पण आहे ना, तुम्ही ठीक आहे, कधी कधी आपल्या नशिबात नव्हतं किंवा आपलं वर्कआउट नाही झालं, आपले स्वभाव नाही पटले, तर तुम्ही आहे ना त्याचे पण ग्रॅटिट्यूड करा. मग तुम्हाला असा डिवोर्स मिळेल ना, एकदम स्मूथ केक वॉक सारखा. किंवा मग असं काही मिरॅकल पण घडू शकतं की तुम्हाला आता डिवोर्स पाहिजे होता, पण तुम्ही ग्रॅटिट्यूड केल्यामुळे त्याला परत तुमच्या बरोबर राहायची इच्छा येऊ शकते. असं नाही आहे ना. तुम्ही युनिव्हर्सला वाव द्या की ते कसं तुमच्या समोर पिक्चर येणार आहे. तर तुम्ही असं हट्टच नका धरून बसू, माझ्याच वेनी झालं पाहिजे. फक्त तुम्ही चांगल्या फिलिंग मध्ये राहा. ते एकतर डिवोर्स व्हायचा तुमच्या बेटरमेंटसाठी, तर ते होईल. जर तो तुमच्या सोबत आला तर ते होईल. पण जे पण होईल तुम्ही चांगल्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहा. तो परत यायची इच्छा असेल आणि तुम्हाला असेल, तर तुम्ही माफ करून आणि पुढचा मागचा पूर्ण चॅप्टर क्लोज करून न्यू चॅप्टर सुरू करा. आणि जर तुम्हाला माफ नसेलच करता येत, एकदम असह्यच असेल सोबत राहणं, तरी ग्रॅटिट्यूड करा. म्हणजे कसं तो तुमच्या आयुष्यातनं स्मूथली जाईल. बदल्याच्या भावनेने नाही गेलं पाहिजे. कोणीच आपल्याला शिव्या शाप देत नाही गेलं पाहिजे, कारण ते शिव्या शाप आपल्या आयुष्यभर राहतात. आणि आपल्याला नंतर ते, तुम्ही एक नवरा सोडाल
तर दुसरा पण कराल तर तेच पॅटर्न्स परत रिपीट होतात. त्याच्यामुळे की एक जॉब सोडला ना, तिथे टॉक्सिक बॉस होता, दुसऱ्या जॉबमध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम येतात. कारण आपण त्या जॉबमध्ये सॅटिस्फाईड नव्हतो, त्याच्या कंप्लेन केल्या, तो जॉब सोडला, मग ती कटकट करत दुसरा गेला, त्या कटकटीच्या माइंडसेटमध्ये गेलो आपण, तर दुसरा जॉब तोच मॅनिफेस्ट होणार आहे. कारण आपली माइंडसेट तेव्हा पूर्ण खराब होता. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या नोटवर कोणतीही गोष्ट सोडा, त्याला शिव्या शाप नका देऊ. जी पण सोडाल, जॉब सोडाल, करिअर सोडाल, पार्टनरशिप सोडाल, घरच्यांशी रिलेशन सोडाल, जे पण कराल, एकतर ते चांगलं करा, शिवून घ्या एकदम स्मूथ, मागचा डिलीट चॅप्टर पूर्ण, कंट्रोल अल्टर डिलीट. आणि नसेल होणार तर इतका पॉझिटिव्हली सोडा की परत आठवण आली ना तरी तुम्हाला मनामध्ये हर्ट नाही झालं पाहिजे, आणि त्या माणसाने तुम्हाला शिव्याशाप नाही दिले पाहिजे. तुम्ही वाटल्यास सॉरी म्हणून घ्या की सॉरी, मला माफ करा, आपलं रिलेशनशिप वर्क नाही झालं, पण आपण एकमेकांना आता माफ करून पूर्ण न्यू फेज मध्ये जाऊ. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही कोणतं पण रिलेशन एंड करा. त्याने तुम्हाला त्रास देईल, मानसिक तुम्हालाही त्रास होईल, आणि झोपा येणार नाही, आपल्याला रात्री झोप येणार नाही. अशा तऱ्हेने कोणतंच काहीच एंड नाही करायचंय. तर यू वॉन्ट क्रिटिसाइज, कंप्लेन अबाउट और ब्लेम देम बिकॉज यू आर टू बिझी बिंग ग्रेटफुल फॉर गुड थिंग्स अबाउट देम. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल क्रिटिसाइज, कंप्लेन, ब्लेमिंग गेम मध्ये जायचं नाहीये. हे चॅप्टर केल्यावर तुम्ही पूर्ण यू आर टू बिझी इन युअर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस, यू आर टू बिझी की त्यांना थँक म्हणण्यात, तुम्ही आभार मानण्यात एवढे बिझी होऊन जा की तो तुम्हाला किती शिव्या शापतो. तुम्ही इतके पॉझिटिव्ह, इतक्या छान फ्रिक्वेन्सी पाठवा ना की त्याचं मन परिवर्तन आपोआप होतं. कारण तुम्हाला बघा कोणाची आठवण आली आणि त्याचा लगेच फोन येतो, तर ते मनातल्या भावना एकमेकांना जातात. ती रेडिओचं जसं चॅनल आहे ज्या हवेत, तिथे रेडिओची फ्रिक्वेन्सी आहेच आता, ती आपल्याला दिसत नाही, पण आपण रेडिओ ऑन केला तर ती लागते. तशाच आपल्या फ्रिक्वेन्सी हवेत असतात, तर त्याला ते बरोबर जाणवतील. जेव्हा जेव्हा जाणवायच्या त्याला बरोबर जाणवतील की नाही, तो वाईट नव्हता, तो बरोबर होता. तर इनफॅक्ट यू वोंट इवन बी एबल टू सी थिंग्स यू यूज टू कंप्लेन अबाउट. आणि तुम्ही ज्या गोष्टी कंप्लेन करत होत्या ना, जर तुम्ही आभारी व्हायला लागले तर त्या कंप्लेन करायच्या गोष्टी पण दिसणार नाही तुम्हाला. आणि तो माणूस मे बी बदलून पण जाईल. ती गोष्ट जी तुम्हाला आवडत नव्हती ना, ती सोडून पण देईल तो. आणि आपण पहिल्याच दिवशी लिहिलं होतं की जर आपल्याला रिलेशनशिप चांगलं करायचंय, तो माणूस तुमच्याबद्दल काय बोलला पाहिजे हे तुम्ही लिहिलं असेल. जर नवरा असेल, बायको असेल, सासू सासरे, आई वडील, बिझनेस पार्टनर, क्लायंट, जे पण आहे की मी ऑर्डर दिली असं बोलला पाहिजे, समजा क्लायंट असेल तर तशा पद्धतीने ते लिहून ठेवा तुम्ही. म्हणजे ते बोलल्यावर तुमचं टार्गेट अचीव, तुम्ही तिथे मॅजिक केली असं. तर वी कॅन ओनली बी सेड टू बी अलाइव्ह इन दोज मोमेंट्स वेन अवर हार्ट्स आर कॉन्शियस ऑफ अवर ट्रेजर्स. आपण या मोमेंट मध्ये तेव्हाच जागे असू, जगतोय, जेव्हा आपल्या कॉन्शियस मध्ये आपले ट्रेजर्स आहेत ना, आपल्या हार्ट मधले जे ट्रेजर्स आहे त्याचे आपण जेव्हा आपल्याला दिसतील ते की आपल्या हार्ट मध्ये, आपल्या गुड मेमरीज मध्ये किती ट्रेजर्स आहे, तेव्हाच आपण जिवंत फील करू. आपल्या हार्ट मध्ये कंप्लेन आहे, मेलेल्या गोष्टी आहे, जुने पुराणे ट्रॉमा आहे, तर आपल्याला लाईव्हली कसं वाटू शकतं, जिवंत कसं वाटू शकतं? नाही वाटू शकत आपल्याला. तर त्या मेमरीज नेहमी, ठीक आहे कोणी वाईट वागून गेलं असेल, पण ते चांगलंच, म्हणजे त्याच्यात चांगलपणा पण काही असेल ना, कायम वाईटच वागला तो, 100% वाईट वागला का? जरी आज दिवस होत असेल तुमचा, पण कधी तर त्याने तुम्हाला कपडे दिले, साडी दिली, काहीतरी घरात खायला प्यायला दिलं, बर्थडे पार्टी केली, काही तर केलं असेल, त्याचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, एखाद दिवशी फुल दिलं असेल, कधी कौतुक केलं असेल तुमचं की आज चांगली दिसते, आज छान दिसतोय तू, किंवा असं एकमेकांचं काही तर केलं असेल तुम्ही एकमेकांसाठी, तर त्याच्याबद्दल ग्रेटफुल व्हा. Words are very powerful. So when you complain about any person, you actually harm your life. आपण कंप्लेन करतो ना, तर आपण त्याचं लाईफ नाही हार्म करत आहे, आपण आपलं लाईफ हार्म करतोय. कोणाचं? माझं स्वतःचं. मी त्याची कंप्लेन करते, पण माझ्या स्वप्नात जर अडसर येतोय, माझ्या लाईफ मध्ये अडसर येतोय, तर मला कंप्लेन करणं काय गरजेचं आहे? त्याची कंप्लेन करणं एवढं काय अर्जंट आहे की मी त्या माणसाची कंप्लेन केली पाहिजे? माझे जर इथे मूड खराब होतोय, स्वप्न खराब होत आहे, माझी झोप खराब होते, मला रात्रीची झोपेची गोळी लागणार आहे, तर मी त्याची कंप्लेन का करू? फुकट औषध आहे ना, मला कंप्लेन सोडून देणं. तर कशाला मला बीपी वाढवायची गोळी घ्यायची आहे? नाहीच घ्यायची आहे. तर इट इज युअर लाईफ दॅट विल सफर, इट इज युअर लाईफ दॅट विल सफर, इट इज युअर लाईफ दॅट विल सफर. मी तुम्हाला 4 वेळा सांगते ते. तुमचं लाईफ खराब होणार आहे, तुमचं लाईफ खराब होणार आहे. कोणाच्याही कंप्लेननी फक्त 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 तुमचं लाईफ खराब होणार आहे. आपण मी फोन करून माझ्या जन्मदात्रीला सांगितलं, एकदम तिचा माझ्यात खूप जीव आहे,
त्याच्याने तिचं लाईफ खराब होईल थोडंफार, पण जास्त कोणाचं होणार आहे? माझं होणार आहे. मी कंप्लेन करते माझ्या तोंडाने, माझ्या शब्दांनी. तर कंप्लेन येता क्षणी तोंडात आहे ना, आपण आता मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आपण अवेअर झालो पाहिजे. बाय द लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हॉट एव्हर यू थिंक और से अबाउट अनदर पर्सन यू ब्रिंग टू यू. आपण जे दुसऱ्यांबद्दल बोलतो तेच आपल्याला ऐकायला मिळतं. जर आपण म्हंटलो कोणाला किती छान माणूस आहे हा, किती छान ऑर्गनाइज राहतो, किती टाइम पाळतो, किंवा किती त्याचा ड्रेसिंग सेन्स छान आहे, तो म्हणजे तो तिकडे आहे तो माणूस, त्याला ऐकायला नाही जाते, पण आपण 2 जण आपण एका पार्टीत आहे, तर आपण डिस्कस करतो एखाद्या माणसाबद्दल, स्त्री पुरुष कोणी पण असेल, त्यांच्याबद्दल करतोय. तर आपण जेव्हा नसू ना, तर कोणी पण आपल्याबद्दल पण तसेच पॉइंट्स डिस्कस करतील. पण आपण कोणाबद्दल गॉसिप डिस्कस केलं की काय त्याला, काय तो घालून आलाय, ते काही अक्कल आहे का, कोणाशी बोलतोय, कसा हसतोय, काय बसलाय, तिकडेच बसला, त्याच्याशीच बोलला, तर आपल्यासोबत सेम पार्टीमध्ये आपल्या मागे तशी लोक बोलतील. तर आपण जे बोलतो कोणाबद्दल तेच आपल्याबद्दल बोललं जातं. दिस इज द व्हेरी रिझन वाय द ग्रेटेस्ट माइंड अँड टीचर्स ऑफ द वर्ल्ड हॅव टोल्ड अस टू बी ग्रेटफुल. त्याच्यामुळे टीचर्स आणि जे ग्रेट माइंडचे लोक होते त्यांनी सांगितलं की आपल्याला आभारी राहा, सगळ्यांचे आभार, कृतज्ञता व्यक्त करा. Then they knew that for you to receive more in your life, for your life to magically increase, you have to be grateful for others just as they are. ती व्यक्ती जशी आहे ना तशासाठी तुम्ही आभारी राहा, कारण ती तशी आहे म्हणून लाईफ चांगलं आहे. नाही तर इंद्रधनुष्य आहे ना, पूर्ण एकच सेम कलरचं असतं, आपण सेम कॉपी असतो एकमेकांचे, म्हणजे आपण सेम असतो सगळे ना, माझ्यासारखाच दुसरा, माझा सेम हजबंड माझ्यासारखीच कॉपी भेटला, सेम कॉपी, फक्त तो बॉय आणि मी गर्ल आहे. तर किती बोर होईल आपल्याला, किती बोर होऊ शकतं लाईफ. तो वेगळा आहे म्हणून मज्जा आहे, त्याला वेगळ्या गोष्टी आवडतात, की त्याला म्युझिक आवडतं, त्याला वेगळ्या गोष्टी आवडतात, आणि मला ऍडव्हेंचरस गोष्टी आवडतात, त्याला वाचायला आवडतं, त्याला म्युझिक ऐकायला आवडतं, मूवीज बघायला आवडतात, आणि मला बाहेर फिरायला आवडतं, मला समुद्रावर जायला आवडतं. आणि आम्ही दोघं जेव्हा एकमेकांच्या गोष्टी एन्जॉय करतो तेव्हा लाईफ ब्युटिफुल होतं. जर तुला पण म्हणजे मला पण एकच गोष्ट आवडते, तो पण तेच करतो, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण बोर होऊन जाऊ सेम सेम गोष्टी. तर तुम्हाला गुलाबजाम आवडतो म्हणून तो किती खाल, एकदा खाल, दोनदा खाल, जेवण तर गुलाबजामवर नाही करू शकत आपण. तसंच एकच माणूस आहे, तोच आवडतो, आणि तेच समजा एक आई आवडते तुम्हाला आई सारखेच, किंवा एक फ्रेंड आवडते, मैत्रीण आवडते, किंवा एक कलिग आवडतो, आणि तसेच 100 लोक आपल्या आजूबाजूला आहेत. तर किती लाईफ बोर होईल आपलं. त्यांचे वेगवेगळे कलर आहे, वेगवेगळ्या छटा आहे म्हणून मजा आहे. तर म्हणून ते जसे आहेत ना त्याबद्दल आभारी राहा, कारण ते जसे आहेत म्हणून आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. व्हॉट इफ एव्हरी पर्सन क्लोज टू यू सेड आय लव्ह यू जस्ट द वे यू आर, हाऊ वुड यू फील? जर आपल्याला येऊन कोणी असं डोळे म्हणजे असं छान म्हटलं की तू जशी आहे ना तशी मला खूप आवडते, ह्या एका वाक्याने आपल्याला अंगावर शहार येतील की मी जशी तशी आवडते, म्हणजे बापरे, मला म्हणजे मला असं वाटतं की नाही मी अशी नाहीये, मी तशी नाहीये. पण जर समोरचा माणूस म्हटला नाही ठीक आहे, त्या स्वभावासकट तू जशी तशी छान आहे, तर आपल्याला आवडतं ना. मग आपण हे दुसऱ्याला का नाही म्हणत तू जसा आहे तसा मला आवडेल? ते नाही म्हणत आपण, आणि आपण एक्सपेक्ट करतो मला म्हटलं पाहिजे. मग आपण देत नाही. पहिले आपल्या आधीच्या चॅप्टर मध्ये तेच सांगितलं, जे तुम्ही द्याल तेच येईल, जे पेराल ते उगवेल. जे न्यूटनचा लॉ सांगितला की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, म्हणजे हे सगळे लॉ किंवा युनिव्हर्स तेच सांगतंय. तर मग पहिले यू हॅव टू गिव्ह, देन यू कॅन डिमांड. डिमांड पण नाही, ते आपोआपच येऊन जाईल, डिमांड करायची गरज नाही. तर टुडेज मॅजिकल प्रॅक्टिस इज बिंग ग्रेटफुल फॉर पीपल जस्ट ॲज दे आर. जसे आहेत तसे त्यांच्यासाठी ग्रेटफुल होणंच हीच प्रॅक्टिस आहे आपली आज. इवन इफ all of your relationships are currently good, they will increase with more magnificence through this practice. And with everything you find to be grateful for in each person, you will see gratitude perform its breathtaking magic. And your relationship will be stronger, more fulfilling, and more enriching than you ever thought they could be. इतके फुलफिलिंग, स्ट्रॉंगर आणि एनरिचिंग होतील. तुम्हाला एवढा सुंदर एक्सपिरियन्स येईल जर सगळे रिलेशनशिप छान झाले. पण कधी? तो माणूस जसा आहे तसा ऍक्सेप्ट केलं. आपल्याला वाटतं हा बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे, सगळे बदलले पाहिजे. पण मी नाही बदलणार, मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस नाही करणार, मी कंप्लेन करेल, मी असाइनमेंट दिलेल्या वेळेवर नाही करणार, मी लॉग इन नाही करणार, मी कन्सिस्टन्सी नाही करणार, मी 8 वाजता वेळ दिली ती नाही पाळणार, आणि माझ्यासाठी सगळे बदलले पाहिजे. म्हणजे मी एकदा एका पुस्तकाला 1 महिना नाही बदलू शकत, तर मी कसं काय एक्सपेक्ट करतो की तो 40, 50, 60, 70 वर्षाचा माणूस एकदम बदलून जावा माझ्या एका सांगण्याने?
आज ज्यांनी मला फोन केला होता त्यांचं काहीतरी एक कंप्लेन होती की त्यांची वहिनी असेल, ती आधी पण म्हणजे ती चांगली नव्हती राहत आणि बाळ झाल्यावर पण चांगली नाही राहत असं मी म्हटलं. आणि तिला स्वच्छतेची सवय होती. म्हटलं तुला स्वच्छतेची सवय तर तू आधी पण स्वच्छ होती ना, आणि बाळ झाल्यावर काय होशील? स्वच्छच राहशील. बाळ झालं म्हणून तू घाणेरडी राहशील का? नाही. तर तुझा पॅटर्न काय? स्वच्छ राहणं. तिचा पॅटर्न आहे थोडा अस्तव्यस्त राहणं. तर तिला बाळ झालं काय, नाही झालं काय, लग्न झालं काय, झाल्यावर पण, सासू झाल्यावर, सून झाल्यावर काही झाली तर ती थोडी वेंदळी राहत असेल घरात पसाऱ्यात, ती राहू शकेल. तिचा तो पॅटर्न आहे. तू नणंद झाली म्हणून तिने बदलून जावं, किंवा तिला बाळ झालं म्हणून, बाळ झालं तरी बदलत नाही. अरे बाळ झालं म्हणून काय होतं? माणूस तर तोच आहे. तर तिचा पॅटर्न आहे तो अस्वच्छ राहणं किंवा गोंधळात राहणं, त्या तशात राहणं त्याचा पॅटर्न आहे. आणि तुझा पॅटर्न आहे स्वच्छतेचा. आणि मग तुझा पॅटर्न पण तो दुसऱ्यांना त्रास देतोय ना, अतिस्वच्छतेचा. तू अतिस्वच्छता करते ना, तो पण दुसऱ्यांना त्रास देतोय. की एवढी स्वच्छता, एवढी जिथल्या तिथे वस्तू ठेवते. आपल्याला वाटतं की मी खूप परफेक्शनिस्ट आहे. यार किती परफेक्शनिस्ट आहे मी. हे मला पण होतं की जिथली वस्तू तिथे पाहिजे, खूप पाहिजे असं होतं. पण नंतर त्या गोष्टीचा दुसऱ्यांना त्रास होतो. म्हणजे मला माझ्याबद्दल खूप छान वाटतं, प्राऊड वाटतं की मी काय घर ठेवलं. अरे पण ज्या घरात जिथल्या तिथे वस्तू आहे आणि पोरांना खेळायला जागा नाहीये, पोरगा जर एक वस्तू पाडायला घाबरतो, एक वस्तू खेळायला घाबरतो, तो भिंत कलर करायला घाबरतो, तर तुम्ही चांगले पॅरेंट नाहीये. कारण तुमची स्वच्छता वेगळी पण त्याचं चाइल्डहुड वेगळं आहे ना. त्याच्या चाइल्डहुडला त्याला खेळल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपण परिस्थितीनुसार बदललं पाहिजे. तर आणि आपल्या आपल्या हेकेखोरपणाचा चांगली हॅबिट, आपल्याला वाटतं आपली चांगली हॅबिट आहे. मी 4ला उठतो, मी फार भारी, मी 4ला उठतो. पण 4ला उठून आपण सगळ्या जगाला त्रास देत असू, मोठ्या मोठ्यांनी सगळं ओरडत असू, दुसरे झोपले, दुसऱ्यांची झोप मोड करत असू, तर आपली चांगली हॅबिट दुसऱ्यांना त्रास देते. परत अतिस्वच्छता. एखादा माणूस अतिस्वच्छ घरात असतो, त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. दुसरे घाणेरडे नसतात, पण कधी कधी सगळे एकत्र आल्यावर होतो मिस. ते त्रास होतो. काहींचं एकदम ऑन टाइम असतं, काही डिले असतात. चांगल्या सवयी आहेत, पण त्या आहे ना तुम्ही दुसऱ्यांवर थोपल्या नाही पाहिजे. त्याच्याने दुसऱ्यांना त्रास नाही केला पाहिजे. आणि अशा सगळेजण एकमेकांसोबत राहिले तर तुमचं जे आहे रिलेशनशिप ते खूप फुलफिलिंग, एनरिचिंग आणि तुम्ही माणूस म्हणून खूप समृद्ध फील कराल. की तुमच्या आजूबाजूला प्रेम करणारे लोक आहेत. जर ते प्रेम नसतील करत तर मग तुम्हाला चांगलं फील दिवसभर होऊच शकत नाही. Choose 3 of your closest relationship to be grateful for. You might choose your wife, your son, your father, or your boyfriend, your business partner, and your sister. You might choose your best friend, your grandmother, your uncle. You can choose any 3 relationships that are important to you as long as you have a photograph of each person. The photograph can be just of the person or both of you together. ते एकट्या माणसाचा फोटो पाहिजे त्या रिलेशन मधल्या, किंवा तुम्ही दोघांचा असला तरी चालेल. तर तुम्ही कोणालाही चूज करा, बिझनेस पार्टनर, कलीग, बॉस, शेजारचे पाजारचे, कोणाचे रिलेशन तुम्हाला स्ट्रॉंग करायचे असतील, भाऊ बहीण, आई वडील, सासू सासरे, तर ते घ्या. आणि समजा तुमचं कोणाशीच वाईट नाही, आता तुमचे सगळे रिलेशन एकदम परफेक्ट चालले, तरी घ्या तुम्ही. कारण तुम्हाला काय, कोणी जास्त प्रेम केलं तर त्रास थोडी होणार आहे. आता मी माझ्या समजा सासूशी रिलेशन छानच आहे, पण तरी मी घेतला फोटो आणि अजून अजून धन्यवाद केले. तर ती माझ्याशी जास्त प्रेम केलं. एकदम सोनाली तुला कसं वाटतंय ग, तुला पाणी प्यायचं का ग, थकली का ग, असं विचारलं तर मला छानच वाटेल ना, की मला मुलीसारखं प्रेम केलं, सुनेसारखं नाही, मला मुलीसारखं केलं. तर मला छानच वाटेल. त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड कधी वाया जात नाही, आभार कधीच वाया जात नाही. तुम्ही त्यांचा फोटो घ्यायचा आणि जास्तीत जास्त आज तुम्ही एक होमवर्क आहे की लिस्ट बनवायची, किती रिलेशनशिप आहेत आपल्या घरात, आपल्या सोबतचे, घरात बाहेर जे पण आहेत आपले. तर टॉपचे 3, टॉपचं काय असतं, पहिले तर नवरा बायको असतात, मुलं असतात, ते असतात आपले. मग आई वडील असतील, आणि आई वडील, सासू सासरे जे पण आहे, मग जावा भावा, नंदा, काकू काका, आत्या मामा, आत्ते भाऊ, सगळे असे जेवढी लिस्ट आहे. मग ऑफिसचे कलिग्स वगैरे, इच अँड एव्हरी नाव लिहायचं प्रत्येकाचं. नुसतं आत्ते भाऊ 3 असं नाही लिहायचं, सख्खे भाऊ 2 असं नाही. प्रत्येकाचं नाव लिहा आणि तिथे रेटिंग द्या, गुड, बॅड और बेस्ट, असं काहीतरी कॅटेगरी करा की इथे बेस्ट आहे, हे गुड आहे, हे ऍव्हरेज आहे, हे वर्स्ट आहे. एकदम वर्स्ट म्हणजे एकदमच वर्स्ट आहे की तोंड नाही पाहू शकत, अशा 4 कॅटेगरी करा आपण पूर्ण रिलेशनशिपवर. आणि मग तुम्हाला कोणतं इम्प्रूव्ह करायचं, आणि ज्यांच्या कॅटेगरीमध्ये सगळे ओके रिलेशनशिप आहे, तरी तुम्ही 3 फोटोग्राफ घेऊ शकता. कारण तुम्हाला जर अजून प्रेम मिळालं तर ते ओतू जाणार आहे का, नाही, ते चांगलंच वाटणार आहे. त्यामुळे घेऊ शकता. आणि once you have selected your 3 relationships and photographs, you are ready to set the magic into motion. Sit down and think about the things you are the most grateful for about each person.
तर तुम्ही प्रत्येक माणसाबद्दल काय काय थँकफुल आहे, त्याची कोणती क्वालिटी तुम्हाला आवडते ते तुम्ही लिहू शकता. व्हॉट आर द थिंग्स यू लव्ह द मोस्ट अबाउट धिस पर्सन, व्हॉट आर देअर बेस्ट क्वालिटीज, यू कुड बी ग्रेटफुल फॉर देअर पेशन्स, ॲबिलिटी टू लिसन, टॅलेंट, स्ट्रेंथ, गुड जजमेंट, विजडम, लाफ, sense of humor, eyes, smile, or kind heart. You could be grateful for the things you enjoy doing with the person, or you can recall a time when the person was there for you, cared for, or supported you. आता मी माझ्या सासूबाईंचं समजा एक्झाम्पल घेतलंय, तर त्यांचा फोटो घेतला आणि मी मला त्यांच्यासोबत मॅजिकल रिलेशनशिप करायचं असेल, तर मी काय म्हणेल की थँक्यू, तुम्ही खूप पेशन्स दाखवता माझ्यासोबत, म्हणजे खूप चांगले असतात त्या, खूप शांत आहेत, काइंड आहेत, कूल आहेत, सगळ्यांशी छान वागतात, ते ऐकून घेतात, त्यांच्याकडे टॅलेंट आहे कुकिंगचं, छान कुकिंग करतात, आणि स्ट्रेंथ त्यांची ही आहे की त्या खूप सहनशील आहेत, त्या कधी कोणाला लवकर जज नाही करत, आणि त्या खूप मनमोकळ्या असतात, आणि त्यांचे आई स्माईल खूप सुंदर आहे, काइंड हार्टेड आहे. तर ह्या सगळ्या मी पर्सनच्या क्वालिटीज लिहिल्या, किंवा नवऱ्याबद्दल लिहिल्या की तो खूप छान ड्रेसिंग सेन्स आहे, त्याला खूप छान परफ्युम्स आवडतात, मला त्याच्या आजूबाजूला असल्यावर खूप छान वाटतं, आम्ही जेव्हा दोघं मुव्हीजला जातो तर आम्ही खूप एन्जॉय करतो, किंवा सकाळी सकाळी तो जे म्युझिक लावतो ना, सकाळी जे गाणे लावून जो म्युझिक सेट करतो, सकाळी सॅटर्डे संडे जो माहोल बनवून ठेवतो, गाणे दिवसभर आमचे चालू असतात, तेव्हा मला खूप आवडतं. तर अशा गोष्टी तुम्ही त्या पर्सन बद्दल लिहिल्या की त्याचं प्रेझेंटेशन स्किल्स खूप छान आहे, त्याचं स्माईल खूप छान आहे, सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. तसं आपण हजबंड बद्दल लिहिलं, तर आपण आपलं रिलेशनशिप अजून छान होईल, माझं वाईट नाहीये, बट अजून जास्त प्रेमाचं होऊ शकतं. तर ते आपण असं करू शकतो की कुठे आपल्याला फ्लरिश करायचंय. After you have spent some time thinking about what you are grateful for about the person, put their photograph in front of you with a pen and notebook or on computer. Choose the 5 things you are most grateful for. 5 गोष्टी आपण त्या माणसाच्या चांगल्या चूज करायच्या. लुक ॲट द फोटोग्राफ, मग त्या फोटोग्राफ कडे बघायचं आणि त्या 5 गोष्टींची लिस्ट करायची, आणि एक एक गोष्ट एक एक 5 गोष्टी पहिले लिहिल्या, मग वाक्य स्टार्ट करायचं. थँक यू, ऍड्रेस द पर्सन बाय देअर नेम अँड देन राईट व्हॉट यू आर ग्रेटफुल फॉर. तर थँक्यू निखिल फॉर रोज भाजीपाला आणण्याबद्दल, सिम्पल थिंग. फॉर एक्झाम्पल, थँक्यू जॉन फॉर ऑलवेज मेकिंग मी लाफ, और थँक्यू मॉम फॉर सपोर्टिंग मी थ्रू कॉलेज. तर माझ्या आईने कॉलेजमध्ये सपोर्ट केला असेल, जॉन म्हणजे त्यांनी हसवलं असेल, कोणी आपला कलिग असेल, फ्रेंड असेल, त्यांनी दुःखात मदत केली असेल, आपल्याला कॉलेज लाईफमध्ये सपोर्ट केलं असेल, कोणी अडीअडचणीच्या काळात आपल्याला मदत पण केल्या असतील. तर तसं असतं. व्हेन यू हॅव फिनिश्ड युअर लिस्ट for all 3 people, continue with this magical practice by taking the photographs with you today and putting them in a place where you will see them often. जेव्हा तुमचं हे लिहून होतील 10 गोष्टी, तेव्हा त्याचा फोटोग्राफ समोर ठेवा जिथे तुम्हाला दिसेल, आणि जर समजा तुम्ही मोबाईलमध्ये घेत असाल तो फोटो, तर त्याचा त्या दिवशी स्क्रीन सेव्हर ठेवा, किंवा तुमचं जर एखादा ग्रुप तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करून ठेवला असेल त्याच्यात टाका, तर तुम्हाला जो दिसेल, सारखा दिसेल थोड्या वेळाने, तर ते करा. Whenever you look at the photographs today, thank you the person by saying the magic words thank you, thank you, thank you, आणि त्या पर्सनचं नेम. थँक यू हॅवले त्यांनी सांगितले. इफ यू आर मुव्हिंग अराउंड अ लॉट, कॅरी द फोटोग्राफ्स विथ यू इन युअर बॅग और पॉकेट अँड मेक अन एफर्ट टू लुक ॲट द फोटोग्राफ्स 3 times ड्युरिंग द डे, फॉलोइंग द सेम प्रोसिजर. तर तुम्ही कुठे फिरत असाल, जात असाल, तर ऑफिसला, घरी किंवा ट्रॅव्हलमध्ये असाल, तर तुम्ही ते 3 फोटोग्राफ तुमच्या बॅगेत ठेवू शकता, जवळ ठेवू शकता कुठल्या पण कप्प्यामध्ये, तर तुम्ही ते 3 वेळा दिवसातनं बघायचे, त्या दिवशी 3 वेळा. तर नाऊ यू नो हाऊ टू यूज ग्रॅटिट्यूड्स मॅजिकल पॉवर टू ट्रान्सफॉर्म युअर रिलेशनशिप्स इनटू मॅजिकल रिलेशनशिप्स. Although it is not part of the requirement of this book, you may want to take this amazing practice and use it every day if necessary to make every relationship you have magnificent. You can use it on the same relationship as many times as you want. The more you can be grateful for good things in your relationship, the faster every relationship in your life will miraculously change. तर तुम्ही ही प्रॅक्टिस एक दिवस पण करू शकता, किंवा तुमचं रिलेशनशिप चांगलं करायचं असेल तर तुम्ही पूर्ण पुढचे 30 दिवस पण ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे मॅजिकल रॉक तर काय झोपतानाच करायचं आहे. सकाळी 10 आभार तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लिहिणार आहे, आणि ह्या दिवसभरमध्ये त्या फोटोग्राफला तुम्ही थँक्यू म्हणणार आहे, किंवा लिहून पण म्हणू शकता. तर मग असं तुम्ही ह्या 3 प्रॅक्टिस करू शकता. आणि हे कधीपर्यंत करायचं,
जोपर्यंत त्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही चेंज बघत नाही, चांगला पॉझिटिव्ह चेंज, किंवा तुमच्या मनातून गढूळता जात नाही. समजा तो माणूस आता तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे किंवा त्याच्याशी कट ऑफ करायचंय, तर तुम्हाला त्या माणसाला नाही भेटायचंय, पण तुमच्या मनातला जो हेट्रेड आहे, तुमच्या मनातली जी कटुता आहे ती निघून नाही जात, तोपर्यंत ही प्रॅक्टिस करायची. म्हणजे त्या माणसाला नाव दिसलं ना, त्या माणसाचं नाव ऐकलं तरी तळपायाची आग जी मस्तकाला जाते म्हणतो ना आपण, ती तळपायाची आग जोपर्यंत मस्तकाला जाईल ना, तुमचं आग 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 शरीर होत राहील, तोपर्यंत तुमचे स्वप्न तुम्हाला नाही मिळणार. कारण तुमची जी जार आहे मी सांगितली पाण्याची, ती गडूळ 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 होत जाईल. तुमचे पॅटर्न्स जास्त डीप होत जातील, तुमच्या ओल्ड स्टोरीजचे ब्रेन मध्ये वायरिंग होत जाईल. त्यामुळे ते वायरिंग लूज करायचंय, ते पॅटर्न सैल करायचे, ते डिझॉल्व्ह करायचे, त्या इम्प्युरिटीज काढून तुमचं पाणी स्वच्छ सुंदर करायचं असेल, तर तुम्हाला त्या माणसाला माफ करणं, आणि त्या माणसाला जेव्हा माफ कराल तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही नेक्स्ट लाईफ शांतीने जगू शकता. ऍटलीस्ट स्वप्नांचं तर ठीक आहे, पण ऍटलीस्ट आपल्याला बीपीची गोळी, झोपेची गोळी तरी नाही लागणार. त्या माणसाचं नाव घेतल्यावर जी आग जाते ना, ती जोपर्यंत शांत नाही होत तोपर्यंत ती प्रॅक्टिस करा, जेवढे दिवस तुम्हाला वाटेल. तर मॅजिकल रिलेशनशिप्स. रिपीट स्टेप 1, 2, 3 ऑफ मॅजिकल प्रॅक्टिस नंबर 1. Count your blessing, make a list of 10 blessings, write why you are grateful, reread your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as gratitude for that blessing as you can. Choose 3 of your closest relationships and collect a photograph of each person. तर तुम्ही पहिली करायचीच आहे प्रॅक्टिस, ती 10 प्रॅक्टिस सांगितल्या तुम्हाला ती. नंतर ती 3 रिलेशनशिपची करायची आहे. With the photo in front of you, write 5 things you are most grateful for about each person in your journal or on your computer. तर 5 गोष्टी तुम्हाला क्वालिटीज लिहायच्या आहे आणि begin each sentence with magical words thank you, include their name and what you are specially grateful for. थँक्यू म्हणजे आईबद्दल जर आपण लिहित असू, थँक्यू आई, तू मला खूप छान लहानपणापासून छान भाज्या बनवून दिल्या, मला रोज टिफिन दिला, मला रोज शाळेला तयार करून दिलं, मला तू प्रेम केलं, मला तू जन्म दिला. असं प्रत्येक वाक्य आई, थँक्यू आई कारण की तू मला टिफिन दिला, थँक्यू आई कारण की तू मला जन्म दिला, थँक्यू आई कारण की तू मला माझी खूप काळजी घेतली, थँक्यू आई जेव्हा मी आजारी असेल तेव्हा मला तू डॉक्टरकडे नेलं. ह्या गोष्टी जर तुम्ही 10 लिहिल्या तशा, प्रत्येक आई असेल म्हणजे आता मी आई म्हटली, कोणाला हसबंडला म्हणायचंय, कोणाला सासूला म्हणायचं, त्यांना आई म्हणत असाल त्यांचं लिहा. तर कॅरी द 3 photographs with you today or put them in a place where you will see them often. Look at the photographs on at least 3 occasions. Speak to the person's face in the photograph and thank them by saying the magic words thank you and their name. Thank you, Helen. Before you go to sleep, take your magic rock in one hand and say the magic word thank you, thank you, thank you for the best thing that happened during the day. तर आता आपण त्या गोष्टी, त्या फोटोला बघून त्या माणसाचं नाव घ्यायचंय. समजा थँक्यू पूजा, मी तुला थँक्यू म्हणते कारण तू मला माझ्याशी म्हणजे मला नेहमी गाईड करत आली आहे. थँक्यू पूजा, तू मला नेहमी सपोर्ट करत आली. थँक्यू पूजा, तू नेहमी मला मोटिवेट करत आली. असं त्या फोटोग्राफला तुम्ही त्या ओकेजनला, कोणत्या ओकेजनला त्यांनी तुम्हाला मदत केली, कधी काय केलं, तुमची किती काळजी घेतली, हे तुम्ही त्या फोटोच्या पूर्ण डोळ्यात डोळे घालून जसं माणसाशी बोलताय तसं बोलून तुम्ही रिअल थँक्यू म्हणायचे. मग नंतर लिहायला घ्यायचंय आणि त्याला जेवढं तुम्हाला जेवढ्या वेळ फिलिंग येत राहतील तेवढ्या वेळ तुम्ही म्हणू शकता. आणि मी आज एक ह्या बुकची प्रॅक्टिस नाहीये ही, पण मी तरी एक एक्स्ट्रा तुम्हाला हे सांगणार होती की ज्यांच्या पण आई आणि वडिलांशी रिलेशनशिप मध्ये इश्यू आहेत ना, त्यांना लाईफमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम पुढे येतात. कारण आई वडील हे ना तुमचे हे काय म्हणतात, ते त्यांच्या थ्रू तुम्ही जन्माला आले, ते तुमचं चॅनल आहे, तुमच्या प्रोडक्शन जिथून झाले ते तुमचं चॅनल आहे. म्हणजे तुम्ही जो आता मी लॅपटॉपला जिथून चार्जिंग केली तर तो पॉवर पॉईंट, तो प्लग आहे, त्या प्लग मधूनच चार्जिंग भेटणार आहे ना लॅपटॉपला. लॅपटॉप किती भारी आहे, करोड लाखोचा लॅपटॉप आणला, आयपॅड आयमॅक तो काय एकदम आणला, पण त्याला चार्जिंग पॉईंट नाहीये, तर तो लॅपटॉप काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या बुकमध्ये जरी नसलं पण मी दुसरे खूप सारे कोर्सेस केले, त्याच्यामध्ये ना आई वडिलांच्या सोर्स रिलेशनशिपचा आपल्या आयुष्यभर खूप परिणाम होतो. म्हणून मी एक सांगेल की आई वडिलांचे तुम्ही स्पेशली थँक्यू लिहा आज. कारण आई वडिलांचे म्हणजे ज्यांनी जन्म दिला तीच आई, दुसऱ्या आई असतील, कोणी अडॉप्ट केलेला असेल, कोणी काय, बट जे जन्म दिलेली तुम्ही पाहिलेली असेल या नसेल तीच आई.
कारण गंगा नदी जशी आहे गंगोत्रीला उगम होतो आणि ती पुढे येते, मग ती कलकत्ता येते, म्हणजे आधी बनारस वगैरे कुठल्या हरिद्वार काशी सगळीकडनं येत जाते आणि मग ती कलकत्त्याला येते. तर तुम्ही कलकत्त्याला पण साफ केली, नदी खूप साफ केली, एकदम स्वच्छ सुंदर हावडा ब्रिज आहे तिथे सगळं. पण तिथे साफ करून पण पहिले घाण येतेच येतेच आहे, परत रोज साफ करावी लागते, परत घाण येते, परत रोज साफ करावी लागते. मग तो प्रोजेक्ट काय कामाचा, ती जर गंगा नदी घाणच आहे. मग त्यांनी ठरवलं की काशीला स्वच्छ करू. मग काशीला स्वच्छ केली, तरी घाण येतेच आहे, घाण येतेच आहे, घाण येतेच आहे. कारण ती येते मागून हरिद्वारहून. हरिद्वारला लोक गंगेत फुलं कचरा ते सगळं टाकतायत, आंघोळी करतायत, कोणी त्या काशीला तर प्रेत सोडतात बहुतेक बरेच जण, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी टाकतायत टाकतायत, ते काय निर्माल्य वगैरे टाकतात, काय काय करतात. मग ती घाण पुढे पूर्ण कलकत्ता ती मिसळेपर्यंत, समुद्राला लागेपर्यंत ती घाण येते. तर ती कुठून येते, तर ती मेन गंगोत्री स्वच्छ असली पाहिजे. गंगोत्रीच्या पुढे पूर्ण पुढचा रस्ता हरिद्वार काशी जे पण तिच्या रस्त्यात येतील, पण पहिले गंगोत्री स्वच्छ पाहिजे. तर पुढून पुढे कुठेच कचरा येणार नाही, म्हणजे गंगोत्री पासूनच नीट पाणी आलं. तर प्रश्न हा आहे की आपले आई वडील जे आहेत ना, तो आपला मूळ गाभा आहे. जर तिथे तुमच्या आई वडिलांशी जर प्रॉब्लेम असतील, इश्यू असतील ना, तुम्ही लाईफमध्ये कुठेतरी असमाधानी राहाल, खूप असमाधानी राहाल. म्हणजे पैशाच्या स्तरावर तुम्ही मदत खूप अचीव कराल की माझ्याकडे पैसे आहे आणि आता माझे रिलेशनशिप खूप चांगले आहेत, पण तुमच्या मनात काहीतरी वाईट वाईट राहील, काहीतरी असं असेल की मी आहे ना, म्हणजे फुलफिल नाही करू शकत तुम्ही. जसं की एक समाधान म्हणतो ना, जे आपल्या संतुष्टी, सुकून, सुकून भर आयुष्य माझ्याकडे आता पैसा नाही, मी झोपडीत असेल तरी मी सुकून भर आयुष्य जगतोय, आणि मेन्शन मध्ये मी मोठ्या तरी मी सुकून मध्ये. पण तो सुकून कधी येतो, जर तुमचं आई वडिलांशी रिलेशन चांगलं असेल. समजा तुम्ही बोलत पण नसाल आता, किंवा ते आता जिवंत पण नसतील, पण तुम्ही त्यांच्यासोबत पीस मध्ये असले पाहिजे. मी आजचं सेशन थोडं मोठं घेऊ शकते, कारण ह्या गोष्टीचा आहे ना खूप इम्पॅक्ट आहे. आपल्याला तो दिसत नाही, पण हा डीपर लेवलला, मेंटल लेवलला, नर्वस सिस्टीमला खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आपल्याला आजार पण येऊ शकतात ह्या गोष्टीमुळे, किंवा करिअरमध्ये प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण आपलं आई वडिलांशी रिलेशन नीट नाहीये त्याच्यामुळे. म्हणून मी तुम्हाला हे एखाद वेळेस मोठं होऊ शकतंय सेशन थोडस ते सांगते. तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे इथे जे आई किंवा वडिलांची डेथ झालेली आहे ज्यांच्यामध्ये, तर त्यामध्ये काय होतं की आपण तो इन्सिडन्स अवॉइड करतो, तर आपण त्या मेमरीचा कप्पा आहे ना दाबून टाकतो, तो डायरेक्ट क्लोज करून टाकतो. त्या चॅप्टरवर आपण पडदा टाकून दिला, माती टाकून दिली, सगळं टाकून दिलं, आणि आपण कधीच ती आठवण ओपनच नाही करत, कधी आपण त्या गोष्टीची आठवण नाही काढत. पण ती गोष्ट तुम्हाला वाटतं की मी आहे ना वरून खूप छान सुशोभीकरण केलंय, माती टाकली, त्याच्यावर गार्डन फुलवले, फुलं आले, सगळं झालं, माझं लाईफ एकदम ओके. पण तुमच्या त्या गार्डनच्या खाली आहे ना, तो नाल्यातून जो दुर्गंधी जात होती, जो पाईपलाईन खराब होती, ती खालीच आहे. ती वरती किती सुंदर तुम्ही माती टाकली, किती फुलं आले, किती झाडं झाले, बट ती तुमची जोपर्यंत साफ नाही होत, ती तुमचं सोर्स रिलेशनशिप जे आई वडिलांशी आहे, तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. तर एक जी लेडी होती, नागालँडची ती लेडी होती, आणि मग नंतर ती ना कोलकाताला सिटीमध्ये ती जॉब करायला आली, लग्न केलं वगैरे सगळं. तर ती लेडीचं वय होतं 55 वर्ष, आणि ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हा तिची आई होती, ते नागालँडला होते, त्याच्या वडिलांची पोस्टिंग, आणि तिची आई त्या घरी काहीतरी झालं आणि डेथ झाली. तर तिचे वडील हे दोन्ही बहिणीच होत्या, म्हणून तिथून ते बदली करून दुसरीकडे गेले, की तिथे आईची डेथ झाली, तिथे नको राहायला, दुसरीकडे गेले. आणि ती जी बाई आहे ना, ती आयुष्यभर म्हणजे तिने खूप साऱ्या गोष्टी अचीव केल्या, सगळं केलं, पण तिच्या मनामधला काहीतरी लॅक तिला जाणवायचा, की तिने अशी मोकळी राहू शकायची नाही, कधीच नाही. काहीतरी तिला फुलफिलमेंट पाहिजे पाहिजे पाहिजे, असं काहीतरी असंतुष्टी तिच्या मनात होती. आणि ही रिअल स्टोरी, म्हणजे आता शेअरिंग केलंय माझे, मी एका कोर्समध्ये होती, त्यांनी पॅरेंट्सचं हिलिंग घेतलं, चाइल्डहुड हिलिंग घेतलं, आणि मेंटल ट्रॉमा जे लहानपणापासूनचे असतात, इनर चाइल्ड वगैरे, त्या सगळ्या विषयांमध्ये हा विषय, म्हणून मी हा एक्स्ट्रा सांगते. म्हणून मी आज सगळ्यांना आग्रह केला होता की आज या. आणि काहींनी मला विचारलं पण की म्हणजे आईचा फोटो का घ्यायचा आहे, बरेच जणांचे मेसेजेस आले मला, आईचा वडिलांचा ज्यांची डेथ झाली त्यांचा का घ्यायचा आहे. कारण फोटो जरी नाही घेतला, पण त्यांच्याशी एक रिलेशनशिप चांगलं करा, कारण आपण त्याच्यामध्ये ना, मग ती बाई जी होती तिने तो विषय कधीच नाही काढला, ती मोठी झाली, लग्न झाले, आता ती 55 वर्षाची आहे. तर तिला तो जो वाईट वाटत होता, आणि मग ते आमच्या बुकच्या ह्या प्रॅक्टिसेस चालू होत्या, आणि सगळे बोलले की तुम्हाला ज्या फिलिंग येत आहे ना त्या लिहून काढा, आणि जर दुःखाच्या फिलिंग येत असतील त्या पेजेसवर लिहा, आणि ते पेजेस जाळून टाका,
म्हणजे तुमची निगेटिव्हिटी बाहेर काढा, हे सगळं तिने केलं. पण तिला आई विषयावर आली की तिला खूप त्रास व्हायचा. तिला काहीच समजत नव्हतं की मला काय होतंय. मग एकदा तिचा नवरा कायम म्हणायचा की तुझं जे गाव आहे ना तिथे तू एकदा जाऊ नये, तुझं जे गाव आहे तिथे तू एकदा जाऊ नये. तिची हिंमतच नाही व्हायची. ती परत कधी 55 वर्षाची झाली, ती 10 वर्षाची होती तेव्हापासून त्या गावी, त्या प्लेसला, तिच्या घरी, त्या जिथे राहत होती तिथे कधीच गेलेली नव्हती. ती 55 वर्षाची झाल्यावर तिची मुलगी कॉलेजला होती, काहीतरी कॉलेजला का मोठी झालेली होती 20-30 वर्षाची. ती, तिचे वडील आणि ती गेली आणि ती त्या पूर्ण प्रवासामध्ये एवढी थरथरत होती आणि ती ह्या कम्फर्ट झोन सोडूच शकत नव्हती. तिला ते इतका डिस्कम्फर्ट होत होता, तिचे 2-3दा ते प्लॅन कॅन्सल झाले. पण आम्ही ज्या बुकच्या प्रॅक्टिसेसमध्ये होतो, ज्या डीप डीप पॅटर्नच्या प्रॅक्टिसेसमध्ये होतो, की तुम्हाला आउट ऑफ कम्फर्ट जाऊन तुमचे पास्ट हील करायचे. त्यामुळे मग ती ती 2-3दा खूप करेजनी ती बाई स्टेप घेऊन गेली. तिचा नवरा पण, आणि तिचा नवरा होपफुली इतका चांगला नवरा होता, त्यांनी समजून घेतलं. तर तो गेला, तिची मुलगी गेली आणि तिथे कोणीतरी तिच्या ओळखीचे होते. तिचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते ना, त्यांच्या अंडर कोणीतरी असं शिपाई वगैरे होता, जो तिला लहानपणी शाळेत सोडायला घ्यायला वगैरे जायचा, लाड करायचे. तो तिथे होता. तोही म्हातारा झाला होता. तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्या गावी गेले. त्या गावी खूप चेंजेस झाले होते. ते घर पडलं झडलं होतं. पण त्या काकांनी, तिच्या त्या ओळखीच्यांनी ते पूर्ण घर दाखवलं आणि ती बाई इतकी ढसाढसा तिथे जाऊन रडली, जितकी म्हणजे तिने कधीच एवढा पूर्ण तिचं हार्ट ओपन नव्हतं केलं. जेवढ्या तिच्या फिलिंग आतमध्ये दाबून राहिलेल्या होत्या, तेवढ्या तिने पूर्ण वेंट आउट केलंय. जेवढा तिला मोठा आंबरडा फोडायचा असेल, जेवढं काही करायचं असेल, तेवढं सगळं तिने केलं. आणि ती तिथून आली, तिने ते फेस केलं. तिने माती टाकून जी दिली होती ते तिने क्लोज नव्हता केला तो कप्पा, तो तिने ओपन केला. तिने ते फेस केलं. तिच्या नवऱ्यानी आणि मुलीनी तिला खूप प्रेम दिलं, खूप सांभाळून घेतलं. तिचा हात धरून तिला पूर्ण मोकळं होऊ दिलं. तिला किती वेळ व्हायचंय. आणि नंतर तिने जेव्हा फेवरेट काहीतरी खात असेल त्या गावात, ते खाल्लं, ते झालं आणि वन डे रिटर्न ते आले तिथून. पण त्यानंतर ती बाई जी मोकळी झाली, तिला जो सुकून फील नव्हता होत. 55 वर्षाची बाई, तिचं 10 वर्षाचं आतलं मूल रडत होतं. तिचं 10 वर्षाचं मूल म्हणत होतं, मला लक्ष दे, माझ्याकडे तू लक्ष दे. पण ती ते अवॉइड करत होती. तिने तो चॅप्टर क्लोज करून दिला होता. आणि माझं त्याच्यामुळे मी आज सगळ्यांना सांगते, की तुमचे जे पण चॅप्टर असे लहानपणापासूनचे तुम्हाला वाटतं की मी ते रिलेशनशिप क्लोज करून टाकलं, माझा त्याच्याशी आता काहीच संबंध नाही, त्या भावा बहिणींशी नाही, त्या कोणाशी नाही, म्हणजे फ्रेंड असेल त्याला तोडलेला असेल आपण, कोणाशी पण आपलं लाईफमध्ये भांडण होतं, एखादा पार्टनर असेल, कलिग असेल, आपले भांडणं झाले असतील. पण काय होतं, ह्या रिलेशनशिप आहेत ना, कुठेतरी आपल्या मध्ये, नसेमध्ये कुठेतरी त्रास आपल्या तो आतमध्ये डीप डाऊन असतो आणि तो आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तो आपला मार्ग मोकळा करत नाही, तो आपला स्ट्रेस मोकळा करत नाही. तो कधीच तुम्ही संतुष्टता फील करू नाही शकणार. कोणता बेस्ट ड्रीम जॉबला जा, ऍडव्हेंचरला जा, तुम्ही वेकेशन करा, तुमच्या मनातली ही एक काहीतरी अशी अपूर्णता राहते ना लोकांना. बघा, झोप येत नाही. श्रीमंत लोक असतात, पॉलिटिशियन्स असतात, बिझनेसमॅन, पण रात्री झोपेच्या गोळीशिवाय झोप येत नाही. हे काहीतरी रिझन्स असतात डीप डाऊन, जे ते अपूर्ण असतात. तर तुम्हाला आज जी पण फिअर आहे ना, जी पण ही गोष्टीची, रिलेशनशिपची, कोणाची तुटल्याची, काही पण, त्याच्याबद्दल तुम्ही इतकं डीप फील करा, त्याच्याबद्दल इतके वही मध्ये पॉइंट्स लिहा, तुम्ही मोकळं करा तुमचं हार्ट. तुम्हाला जर रडावं वाटलं ना, हंबरडा ठोकून रडा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आजूबाजूच्या सांगून द्या, नवरा बायको, आजूबाजू आई वडील, सासू सासरे जे पण असतील, की मला आहे ना आज फील करायचंय. ती इमोशन तुम्ही अवॉइड करताय ना, तिलाच फेस करणं गरजेचं आहे. कारण तीच तुम्हाला सुकून मध्ये म्हणजे ती पीस देईल, ती तुम्हाला मुक्त करेल तुमच्या जाळातून. तर ते तुम्ही नक्की करा. आणि मला हे खूप मनापासून सांगायचंय, कारण इथे खूप जणांच्या, माझ्या फ्रेंड्सच्या 2 आईने, आय नो दॅट, की मी तुम्हाला दुःखी केलं असेल थोडं, पण हे आता तुम्ही टेम्पररी दुःखी व्हाल, नंतर तुम्ही खूप वेळ मुक्त व्हाल या गोष्टीतून. तर आपण एक मेडिटेशन करायचंय, कारण ते तुम्ही भार हलका केल्याशिवाय ना, तुमच्या आईची आठवण काढली, आता समजा ती वारली, वडील वारले, जे पण आहे, ती आठवण काढल्यावर तुम्हाला वाईटच नाही वाटलं पाहिजे. तुम्ही असं जे तुम्हाला बोलायचं होतं ना, लास्टला तुमची आई भेटली असती तर तुम्ही काय बोलले असते, हे लेटर लिहून काढा एक, की माझी आई, मी 10 वर्षाची होती, 15 वर्षाची, 2 वर्षाचा, जेवढा पण होतो, तर ती मला भेटली आत्ता डोळे बंद करून, तर मी तिच्याशी काय बोलेल. ते लेटर लिहा तुम्ही, की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू पण माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप छान रिलेशन होतं आपलं, लव्हिंग, काइंड, जे पण काहीतरी डेस्टिनीमध्ये आपल्या असेल, पाप पुण्य कर्म किंवा काही असेल, युनिव्हर्सचा प्लॅन असेल आपल्याला तो लेसन द्यायचा, तर त्याच्यामुळे आपण आज सोबत नाहीये. तर त्याच्याबद्दल मी पण तुला माफ करतो, तू पण मला माफ कर, आणि आपण एकमेकांवर असंच असंच प्रेम करत राहू. आणि हे प्रेम कायम राहील. आणि मग तुम्हाला ती आठवण काढली ना, तर तिथे जखम ठसठसणार नाही.
ती भळभळणार नाही आणि तुम्ही ते लाईफ सुकून मध्ये जगू शकाल. मग तुमच्याकडे पैसा असो नसो, तुम्ही ड्रीमला पोहोचो न पोहोचो, पहिली गोष्ट आपण शांततेत पीस मध्ये असणं हे खूप खूप गरजेचं आहे. तर आता आपण एक मेडिटेशन करूया त्याच्यासाठी. होप सगळ्यांना वाटलं असेल. हॅलो, आवाज येतोय? एक मिनिट, मी शेअर करते म्युझिक आणि सगळ्यांनी डोळे बंद करून बसायचंय. कोणाला काही बोलायचं आहे मेडिटेशनच्या आधी 2 मिनिटं? कोणाला बोलून घ्यायचं तर बोला, मग आपण मेडिटेशन करूया. बोलताय का नाना? बोलताय तुम्ही? काही नाही ना, सुरू करू ना? मला वाटलं बोलताय तुम्ही. ठीक आहे, चालेल. सगळ्यांनी डोळे बंद करून बसायचंय. आवाज येतोय का? मला फक्त सांगा मेसेज मध्ये एकदा. ती आई आहे ना, तुम्ही लहानपणात जा आणि तुमच्या छोट्यापणीचं बालपणीचं रूप आठवा. बालपणीचं रूप आठवलं मी सगळेजण आईकडे जात आहेत, हळूहळू पळत, तुडू तुडू लावत जात आहेत, असं इमॅजिन करा. आणि त्या आईच्या मांडीत तुम्ही बसले, आई तुमचे खूप लाड करते. तुमची पप्पी घेते, लाड करते, डोक्यावरून हात फिरवते, तुम्हाला असं मांडीत घेतलंय, पदराने तोंड पुसते, खूप खूप लाड करते. तुम्हाला काय काय आवडतं ते खायला देते, खूप सुकून फील करताय. आईने एवढं प्रेम दिलंय ना तुमच्यावर, तुमचं हृदय भरून गेलंय, पूर्ण हृदय भरून गेलंय. लहान बाळाच्या ज्या डोळ्यात तुमचे निरागस भाव आहेत ना, त्या आईला बघतायत. आणि आई तुम्हाला बघते. तुम्ही एक छान घट्ट मिठी मारली त्या आईला. तुम्ही दोघं आई तुम्हाला भात भरवते, वरण भात भरवते छान. छान सगळं खाल्लं, पाणी पिलं, हात धुतले. आईने तुमचं तोंड पुसलंय. आणि आता तुमचे बाबा घरी आले, पप्पा. तुम्ही ज्या जुन्या घरात राहत होते जेव्हा छोटेपणी, जेवढं तुम्हाला आठवत असेल त्या घरात तुमचे बाबा असं आलेत बाहेर. आणि ते बाबा तुम्हाला चॉकलेट घेऊन आले, किंवा तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला लहानपणी ते घेऊन येते, खाऊ घेऊन येत असतील.
भेळभत्ता, जिलेबी, दही, त्यावेळेस जो खाऊ भेटत असेल तो तुम्हाला आणला असेल तुम्हाला मांडीत घेऊन बसले आणि ते तुमच्या डोळ्यात बघतायत कौतुकाने आणि तुम्ही सगळं सांगताय दिवसभरात काय झालं, आईने मला काय काय दिलं आणि पप्पांना पण तुम्ही खूप घट्ट मिठी मारताय. घट्ट मिठी पप्पांना मारताय, ते पण तुमचे खूप लाड करताय. पप्पांच्या प्रेमाने तुमचा हार्ट भरून गेलाय, भरलंय तुमचा हार्ट आणि तुमचं दोघांच्या प्रेमाने हार्ट ओतप्रेत भरून चाललंय. तुम्ही एवढं लव्ड, रिस्पेक्टेड, अप्रिशिएटेड फील करताय. तुमचं दोघं जण खूप कौतुक करतायत की किती छान चालतंय, किती छान बोलतो, किती छान खेळतो. आणि तुम्ही त्या दोघांना एक छान हग परत आपल्या बॉडीमध्ये जाईल. आता तुम्ही मोठे झालाय आणि त्या आई पप्पांनी तुम्हाला जसं पण सांभाळलं असेल त्या पण परिस्थितीत सांभाळलं. त्यांना खूप धन्यवाद. ठीक आहे, त्यांची गरिबी असेल, त्यांनी काही वस्तू तुम्हाला दिल्या नसतील, काही वस्तू दिल्या असतील, ज्या वस्तू दिल्या त्याबद्दल तुम्ही खूप धन्यवाद माना. ते तुम्हाला शिक्षण दिलं, ते तुम्हाला कपडे दिले, ते तुमचे वाढदिवस केले असतील, ते तुम्हाला कॉलेजला घातलं, त्यांनी एक कपडे स्वतःला एक ड्रेस कमी घेतला असेल पण तुम्हाला जास्त दिला असेल, त्यांनी तोंडाने बोललं नसेल पण त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दल खूप कौतुक असेल. खूप कृतज्ञता फील करा त्या आई पप्पांबद्दल. त्या आई पप्पाच आपले आहेत जगात जे आपलं कधीच वाईट इच्छित नाही, ते खूप चांगलं इच्छितात आपलं. आई वडिलांना कधी कधी शब्द माहित नसतात की ते कसे बोलू, त्यांना ते प्रेम व्यक्त करता येत नाही, पण याचा अर्थ त्यांचं आपल्यावर प्रेम नाही असं कधीच होत. आपल्याला सायकल शिकवली, ते दूर राहिले, आपण सायकलवर पुढे गेलो, पण त्यांचं आपल्या सायकलवर नेहमी लक्ष आहे की आपण पडलो का, आपण उठलो का, आपण चांगले चालवतोय का. जेव्हा पण आपण पडू, आपल्याला लागेल तर आपल्या मदतीला आपले आई पप्पा जाईल. हे फिजिकली जरी नाही येऊ शकले तरी त्यांच्या इच्छा, आकांक्षा, त्यांच्या भावना, चांगल्या भावना, आपल्याबद्दल प्रेम, ते सगळं आपल्यावर असणार आहे सोबत. त्यामुळे ते कुठूनही जगात असले तरी ते आपल्या इमोशनली कनेक्टेड. त्यांचा DNA आपल्यात आहे ना, आपल्या आईचा 90% गोष्टी आपल्यात आहेत, आपल्या वडिलांच्या आपल्यात आहेत. त्यामुळे आपली आई आपल्यातच असते. आपले सगळे DNA, आपले जीन्स, आपल्या कॅरेक्टरिस्टिक, आपलं रक्त सगळं आईकडून आलं. आपल्या शरीरात आपले आई पप्पा 50-50% आहे. त्यामुळे ते कुठेही लांब गेलेले नाही. माझ्या आई पप्पांची जेव्हा आठवण येईल तर मी माझ्या हृदयात जाईल. ते माझ्या हृदयातच आहे, ते माझ्या खूप जवळ आहे. मी परदेशात गेली, कुठेही गेली, लांब गेली, पण मी माझ्या आई पप्पांच्या खूप इमोशनली जवळ. मी आठवण काढली की त्यांना जाणवतं, तरी ते असो या नसो, कारण माझ्या जीन्स मध्ये ते आहेत, माझ्या DNA मध्ये ते आहेत. त्या आई पप्पांकडनं काही चूक झाली असेल ती माफ करा, आणि तुमच्याकडनं काही आई पप्पांना दुखावल्या गेलं असेल तुम्ही स्वतःला माफ करा. पूर्ण शांत
शांतता फील करा. त्यांच्या रिलेशन बद्दल पूर्ण आभार, नुसता आभार आणि कृतज्ञता, बस बस हीच एक फिलिंग आहे. पूर्ण प्रेम, पूर्ण प्रेम, पूर्ण समर्पण, पूर्ण आभार. जगात जेवढं जास्त प्रेम असेल तेवढं सगळं प्रेम आई पप्पांना आणि तुमच्यामध्ये हृदयामध्ये आहे. हळूहळू सेन्सेस मध्ये या, श्वासावर लक्ष द्या. येणारा श्वास, जाणारा श्वास बघा. हात एकमेकांवर चोळा आणि डोळ्यावर हात ठेवा. कोणाला रडू आलं असेल, तुमच्या फिलिंग अनावर झाल्या असतील, तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. माझा आवाज येतोय ना? काहीही हो. हा, ठीक आहे. तुमचं होऊ शकतं, थोडंसं इमोशनली होऊ शकतात तुम्ही. आणि आजचं तुम्हाला थोडंसं इमोशनल ट्रिगर पण होऊ शकतो काही लोकांना, पण तो गरजेचा आहे आणि त्याच्याने घाबरून नका जाऊ. इट्स ओके. तुमच्या फिलिंग्स बाहेर आल्या आणि त्या कागदावर उतरल्या. अजून तुम्ही हे जर लिहून काढलं तर खूप चांगलं होईल. म्हणजे जे रिलेशन चांगले करायचे त्यांचे पण ग्रॅटिट्यूड लिहा आणि आई वडिलांचे पण लिहा. आई वडिलांची असाइनमेंट माझ्याकडून आहे. हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही लवकर पोहोचाल. स्वप्न पण लवकर पोहोचताल ते ठीक आहे, पण तुम्हाला एक मानसिक शांतता खूप लवकर मिळेल आणि तुम्ही हलके व्हाल. तुमचा स्ट्रेस रिलीज होईल, तुमचं पात्र रिकामं होईल, शांत क्लिअर डोकं रिकामं होईल. थँक्यू सगळ्यांना. बाय बाय. थँक्यू सोनाली. वेलकम.